पंढरपूर पीपल्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्यासोबत आहेत सोलापूर जिल्ह्याचे नेते, ज्यांचं पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्हा यांच्या सर्वांगीण विकासामध्ये गेली 40 वर्ष झालं खूप मोठं योगदान आहे. आपले माननीय श्री प्रशांत मालक परिचारक. 4 दशकं आपल्या पंढरपूरचं राजकारण, पंढरपूरची जडणघडण तुम्ही अगदी जवळनं बघितली. तर हा प्रवास तुमचा स्वतःचा या राजकीय प्रवासाला कशी सुरुवात झाली? पहिल्यांदा जी पंढरपूर अर्बन बँक, जी प्रतिथयश बँक आहे पंढरपूरची, त्याची स्थापनाच माझ्या कुटुंबात झाली. हो. म्हणजे तेव्हापासूनचे माझ्या कुटुंबातले पूर्वीचे लोक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये होते. हो. माझे चुलत आजोबा हे पंढरपूर शहराचे जवळजवळ 15-16 वर्ष नगराध्यक्ष होते. हो. माझे आजोबा हे इथले जे मंदिराचे सेवादारी समितीचे मुख्य अध्यक्ष, अर्बन बँकेचे चेअरमन, असं त्यांची जडणघडण झालेली होती. हो. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये माझे काका सुधाकरपंत परिचारक हे तर पूर्ण सक्रिय राजकारणामध्ये, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांनी झोकून दिलं. 1965 सालापासून मग त्यांनी सोलापूर जिल्हा बँक, पंढरपूर अर्बन बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाने आणि इतर ज्या काही सहकारी संस्थांचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून आले, नेते म्हणून पुढे ते एस्टॅब्लिश झाले. आणि मग त्यांचं राजकारण 1980 पासून सामान्यतः फार मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय ते झाले. 78ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली, त्यात थोड्या मतात त्यांचा पराभव झाला. पण 80ची निवडणूक असेल विधानसभेची आणि 85ला स्वतःच ते उमेदवार होते आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी जबाबदारी घेऊन त्या निवडणुका पार पाडल्या, त्या आमदारही झाले. आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून माझ्या सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली. दरम्यान 1980ला मी 10वी पासआउट होऊन 11वीला गेलो आणि मग कॉलेजमध्ये त्यावेळेस निवडणुका असायच्या विद्यार्थी संघटनांच्या. त्यावेळेस आमचे एक भाऊ होते, ते इलेक्शनला उभारले होते, त्यांचा प्रचाराचा जबाबदारी माझ्यावर होती. पुढे मी 1982-83ला SYला असताना स्वतः मी CR म्हणून निवडून आलो. पुढे UR झालो, विद्यापीठ प्रतिनिधी. आणि मग 85ला त्यावेळेस NSUI म्हणून एक संघटना होती, स्टुडंट्सची युनियन ऑफ इंडिया, त्याचाही अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी मिळाली. आणि तिथून मग आमच्या काकांची आमदारकीची कारकीर्द सुरू झाली आणि माझी विद्यार्थी संघटनेतली कारकीर्द सुरू झाली. आणि मग मी साधारणतः शहरामधलं जबाबदारी थोडी घ्यायला सुरुवात केली मी 1990 पासून. शहरातली मुलं गोळा करून ती युवक काँग्रेसच्या माध्यमातून आघाडी, संघटना, कार्यकर्ते, तशी खऱ्या मी 85 पासून राजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून म्हणलं तर 82-83 पासून माझी सुरुवात झाली. पंढरपूरला आणि म्हणजे महाराष्ट्राला आपण एक सहकार चळवळ लाभली. त्या सहकार चळवळीतनं आपला पश्चिम महाराष्ट्र बराच विकसित झाला आणि पंढरपूरचा पण वाटा त्याच्यामध्ये मोठा आहे. तीर्थक्षेत्र प्लस सहकार क्षेत्र. तुम्ही संस्थात्मक राजकारणामध्ये कसं वळाला? पश्चिम महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात म्हणलं तरी हरकत नाही की सहकाराची चळवळ खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात झाली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय वसंतदादा पाटील म्हणून जुने नेते होते. त्यावेळेस राजाराम बापू पाटील होते, यशवंतराव मोहिते होते, शंकरराव मोहिते होते आणि या मंडळींनी ही सहकार चळवळ सुरू केली. सोलापूर जिल्ह्यात बघितलं तर सहकारामध्ये आता मी ज्या बँकेचा उल्लेख केला ती पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजे 1912 साली स्थापन झाली. त्यावेळेस सहकार कधी कोणाला माहित नव्हता, पण एक सोसायटी म्हणून जी माझ्या आजोबांनी स्थापन केली. तेव्हापासूनची ही चळवळ आहे. बरोबर. आपल्या आपल्या महाराष्ट्रातली बघितलं तर ती मला वाटते की दुसरी सहकारी संस्था असेल. पहिली एखाद्या वेळेस कॉस्मॉस बँक 1908ची आहे आणि 1912ची आमची अर्बन बँक आहे आणि 1918 साली सोलापूर जिल्हा बँक, मध्यवर्ती बँक, ती स्थापन झाली. आणि तिथून सहकारीचं फार मोठे काम आपल्या राज्यात आहे. मग त्यातून कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घालण्याचं काम मग पुढे यशवंतराव चव्हाण साहेब,
वसंतदादा पाटील ह्या सगळ्या धोरणाने घातला. बरोबर. आणि तिथून मग सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा माळीनगर शुगर फॅक्टरी ही सहकारातलं एक, जे सहकार नाही म्हणत त्याला, जॉईंट स्टॉक, बरोबर. म्हणजे सहकार आणि खाजगी याच्या मधला एक मार्ग त्यावेळेस तिथल्या लोकांनी काढला. बरोबर. आणि मग ते बघितल्यानंतर पुढे मग यशवंत सहकारी असेल, सिद्धेश्वर सहकारी असेल, इथला विठ्ठल सहकारी असतील, असे काही ठराविक एक 3-4 कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये 1975-76 पासून सुरू झाले. बरोबर. विठ्ठल सहकारीची उभारणी करताना तर खूप मोठा संघर्ष झाला. आमचे काका सुधाकर पंत परिचारक आणि माझे आमदार औदुंबर पाटील या दोघांचे 2 कारखान्याचे प्रस्ताव होते. बरंच त्यात राजकारण झालं. मग कुणाला द्यायची मंजुरी, गट तट होते. पण शेवटी तालुक्याच्या हितासाठी म्हणून दोघं एकत्र आले आणि मग विठ्ठल सहकारीची उभारणी तालुक्यात झाली 1975 ते 77च्या दरम्यान. आणि तिथून मग ती सहकार चळवळ सुरू झाली तालुक्यामध्ये. त्याच्या अगोदर ती जिल्हा बँकेच्या माध्यमातून, ज्याला आज आपण पॅक्स म्हणतो, प्रायमरी सोसायट्या ज्या आहेत ग्रामीण भागातल्या, की शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था, त्याची सुरुवात तर जवळजवळ त्याच्या अगोदर 1930, 35, 40 सालापासून सुरू झाली. आणि त्याचं नेतृत्व आमच्या काकांकडे होतं त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून. आणि मग त्यावेळेस शेतकऱ्यांना आजच्यासारखे काय कुठल्या बँका फार नव्हत्या. आज बँक तुमच्या दारात येऊन पैसे देते. तेव्हा शेतकऱ्याला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये अगदी खावटी तगाई कर्जा करता सुद्धा बँके दारात जावं लागायचं. बरोबर. आणि मिळत नव्हतं, त्याची पत नव्हती. पण जिल्हा बँक आणि अर्बन बँक ह्या दोन्ही बँकेच्या माध्यमातून काकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जोडायचं काम केलं. शहरामधल्या लहान लहान उद्योग, तुम्ही मगाशी म्हणला तसं की वारीवरचं गाव पंढरपूर, 4 वाऱ्यावरतीच उदरनिर्वाहाचं साधन असायचं. बरोबर. आणि त्यावेळेस मग छोटे छोटे उद्योग आहेत, त्या उद्योगाकडे पैसे नसायचे. मग पंढरपूर अर्बन बँक त्यांना 500 रुपयापासून कर्ज द्यायचे. 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये. आजच्या नवीन पिढीला हे समजणार नाही त्याची गांभीर किती होतं त्या पैशाचं. पण त्या 500-1000 रुपये घेतल्यावर तो व्यापारी माल भरायचा, कारण त्याला बँकेला व्याज असायचं 15%. तर त्यानं ते कर्ज नसतं त्याला मिळालं तर तो खाजगी सावकाराकडनं 5% पैसे घ्यावा लागायचे. बरोबर. त्याला. आणि त्यामुळे त्या वारीमध्ये उत्पन्न मिळायचं किती, सावकाराचं व्याज द्यायचं किती, माल अंगावरती पडायचा आणि त्याला काही तो परवडत नसायचं. पण या अर्बन बँकेतून एवढी मोठी मदत दिली. आणि काय चिठ्ठी नाही, काय नाही, नुसता एक अर्ज घ्यायचे, त्याला 1000 रुपये, 2000 रुपये भांडवल, 5000 रुपये. मग त्यात तो कुंकू, बुक्का, बताशे, पेढे, मूर्त्या, बांगड्या, छोटे छोटे व्यावसायिक होते. आजच्यासारखं काय फार मोठं भव्य रूप नव्हतं. पण तेवढ्या भांडवलावर त्याचं ती वारी पार पाडायची. आणि त्याचे सावकाराला जे द्यावं लागायचं व्याज होतं ते वाचायचं, तो त्याचा नफा राहायचा. म्हणजे इथून सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. मग पुढे बँका निघाल्या, साखर कारखाने वाढले. आणि त्या अर्थानं मग 1985-90 पासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारी वाढली, सूतगिरण्या वाढल्या. आणि त्यावेळेच्या ज्या पिढीनं सहकारामधनं एक समाज उभा करण्याचं काम निश्चितपणे केलं. आणि पंढरपूरला म्हणाल तर वारी हीच महत्वाचं उत्पन्नाचं साधन. आणि त्यावेळेस गावातल्या लोकांना वारकरी आल्यानंतर घरात वारकरी भरणे तुम्हालाही माहित आहे. त्याच्यावरती जुनी पिढ्याने आपल्याला शिकवलं, उदरनिर्वाह केला, कुटुंब चालवलं. मंदिरामध्ये असायचे लोक, पण तिथं उत्पन्न फार काही मंदिरात नसायचं. 10 पैसे 4 आणे ही दक्षिणा टाकायची. लोक दक्षिणा टाकत नव्हती, एवढी गरिबी होती समाज. आणि विठ्ठल पहिल्यापासून गरिबाचा देव, त्यामध्ये या पायावर तुळशी फुलं व्हायचे, लोक दर्शन करायचे. आणि मग खऱ्या अर्थानं पंढरपूर शहरामध्ये अर्बन बँकेच्या माध्यमातून हळूहळू लोकांना उभं करण्याचं काम झालं. आणि आपण आज जे बघतोय त्यामध्ये खूप मोठा अर्बन बँकेचा, पंढरपूर अर्बन बँकेचा वाटा. नुकतेच 100 वर्ष, 112 वर्ष, 114 वर्ष झाली अर्बन बँकेनं. आणि हा इतिहास आहे या पंढरपूरच्या ज्या शहराच्या जडणघडणीमध्ये या बँकेने खूप काम केलं. आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, की जी आज म्हणजे माझ्या पंढरपूर तालुक्यात जर 175 पॅक्स आहेत, विविध कार्यकारी सोसायटी आहेत, कोट्यवधी रुपयाचं कर्ज त्या काळामध्ये या जिल्हा बँकेच्या माध्यमातून
त्या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली. बरोबर. आणि 75-76 नंतर खऱ्या अर्थानं शेतीत क्रांती आली, हो वीज आली कोयनेची हो हो आणि पीव्हीसीचा शोध लागला. हो मग नदीवरून 3 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटर इथपर्यंत पाणी हो लिफ्टिंगचं टेक्नॉलॉजी आली, पंप आले आणि त्यातून मग खऱ्या अर्थानं आज पंढरपूर तुम्हाला जे दिसतंय हो ह्या पंढरपूरची उभारणी त्यात झाली. खरंय खरंय नाहीतर खरंय. शहरामध्ये नदी वाहत होती, हो 50-55 गावं नदीच्या काठावरती होती. हम्म. पण त्या नदीच्या काठावरच्या गावामध्ये फक्त कुठं हुलगे, पावटे, ज्वारी हो हो ह्याच्यापेक्षा वेगळं पीक नव्हतं. पण पाणी उचलून वरती आणायचं आणि पिकाला द्यायचं हम्म. ही टेक्नॉलॉजी नव्हती. टेक्नॉलॉजी आली, लोकांकडे आर्थिक पाया नव्हता. बरोबर. त्यामुळे बँकेने, जिल्हा बँकेने सोसायटीतनं मदत केल्यानंतर लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात पाईपलाईन केल्या आणि स्वर्गीय मोठ्या मालकांनी, परिचारक साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये पैसा त्या ठिकाणी बँकांच्या माध्यमातून दिला. बरोबर. आणि त्यामुळं आज पंढरपूर तालुक्याचं जर आपण बघितलं तर जवळजवळ 40 लाख मेट्रिक टन याचं एवढं मोठं उत्पादन ऊसाचं या तालुक्यात होते. हो ज्याची जर आज साखरेची किंमत काढली तर ती जवळजवळ आपण बघितलं तर 2000 कोटीच्या आसपास, हो 2200 कोटी रुपये हो. हे आपल्या गावामध्ये या ठिकाणी तयार होत आहेत. बरोबर. आज आपल्या तालुक्यात बघितली की द्राक्षाची खूप मोठी शेती तालुक्यात केली जाते, डाळिंबाची शेती तालुक्यात केली जाते. 85 साली मी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा आम्ही एक विठ्ठल फलोत्पादक संघ स्थापन केला, कॉपरेटिव्ह. बर. आणि मग जवळजवळ 1500 ते 2000 शेतकरी एकत्र केले. हम्म. आणि मग इथं डाळिंब पिकायचं, हा. इथं द्राक्षी पिकायची, मार्केट नव्हतं. बरोबर. ते आम्ही दिल्लीला घेऊन जा, हम्म. लखनौला घेऊन जा, अहमदाबादला घेऊन जा, कलकत्त्याला घेऊन जा, बर. हे सहकाराच्या माध्यमातून करायचं. हो आणि मग तिथं जायचं, माल न्यायचे, तिथं माल विकायचा, तिथनं पैसे घेऊन शेतकऱ्याला इथं आणून द्यायचे. बर. कारण तेव्हा काही फार साधनं नव्हती, आजच्यासारख्या काही फार सुविधा, रस्ते फार बारीक असायचे. दिल्लीला ट्रक भरल्यानंतर 50 तास लागायचे पोचायला. हो हो त्याच्याबरोबर आमची माणसं जायची, तर माल विकायचे आडत्याकडं आणि ते पैसे घेऊन येऊन शेतकऱ्यांना द्यायचे. आज जवळजवळ 15 ते 20 हजार एकरावरती द्राक्षाची शेती पंढरपूरमध्ये आहे. तेवढीच शेती डाळिंबाची आहे, केळीची मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मग हे शेतीवरचं अर्थकारण मजबूत झालं. आणि मग पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून मी चेअरमन झालो. 2000च्या आसपास जवळजवळ 15-16 वर्ष मी चेअरमन होतो. त्यातून मग सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गाईचं वाटप केलं. बर. शेतकऱ्यांना बर. गावोगाव डेऱ्या काढल्या, जवळजवळ 2-1 हजार डेऱ्या जिल्ह्यामध्ये तयार झाल्या. बर. तिथलं तालुक्याचं नेतृत्व त्या गावात हळूहळू तयार व्हायला लागलं. हो मग ते लोकांना एकत्र करायचे, मग त्यांना आम्ही बँकेतनं कर्ज देऊन गाई द्यायचो, मग दूध संघ पैसे देऊन गाई द्यायचो. मग त्यांना गाई आल्यानंतर मेडिकल फॅसिलिटी सरकारकडे नसायच्या, म्हणून मग दूध संघ त्यांना औषधं पुरवायचो. त्याचं इन्स्युमेशन जे करायचंय त्या गाईचं, गाई गाप गेल्यानंतर तिला भरवायचं काम असतंय. चांगलं तिचं कालवड झाली पाहिजे, ही सगळी काळजी दूध संघ घ्यायचा. बर. गाईंना चांगलं खाद्य मिळलं पाहिजे, मायक्रोन्युट्रिएंट्स मिळाले पाहिजेत, बरोबर. दूध वाढलं पाहिजे, त्याची सोय संघ करायचा. आणि दूध गोळा करायचो आम्ही. जवळजवळ 4 ते 5 लाख लिटर दूध सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर दूध संघाच्या माध्यमातून गोळा व्हायचं. बरोबर. आणि महाराष्ट्रातच नाही तर अगदी गोव्यामध्ये सुद्धा आम्ही त्याची विक्री करायचो. हो 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 त्या ठिकाणी दूध पंढरीच्या नावाने. अशा पद्धतीनं मग साखर कारखाना असतील, सूतगिरण्या असतील, दूध डेअरी असतील किंवा बँका असतील, विकास सोसायटी असतील, या माध्यमातून खऱ्या अर्थानं कृषी अर्थव्यवस्थेला चालना आपल्या सोलापूर जिल्ह्याला मिळाली. आणि आपण आज बघतो की 94 गाव आहेत. 94 गावापैकी जवळजवळ 92 गावं हे आपली इरिगेशन त्या गावामध्ये आपण केलेलं आहे. म्हणजे आमचे काकांची जवळजवळ 25 वर्षाची राजकीय कारकीर्द या तालुक्यात नवीन कॅनॉल काढणे, नवीन MSEBचे सबस्टेशन्स उभा करणे, लोकांना चांगल्या पद्धतीने वीज देणे, नदीवरती पावसाचं वाहून जाणारं पाणी आहे ते बंधारे घालून अडवणे, आणि मग अडवलेल्या पाण्याला पळायला शिकवलं. त्याकरता बँकेतनं कर्ज देऊन पाईपलाईन करून ते पाणी 5 किलोमीटर 7 किलोमीटर 10 किलोमीटर वरती नेऊन तिथल्या शेती डेव्हलप केल्या.
बेस्ट. कॅनॉलला मोठ्या प्रमाणात पैसे आले, त्यातून कॅनॉल निघाले गावोगाव. हो. धरणापासून जर शेवटच्या टोकापर्यंत 132 किलोमीटरची जर लांबी बघितली कॅनॉलची, हो. तर त्यातला जवळजवळ 40% हिस्सा पंढरपूर तालुक्यात तयार झाला हो. कॅनॉलचा. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं हे अॅग्रो इंडस्ट्री हा, हा. या ठिकाणी डेव्हलप झाली. हो, हो, हो. साखर कारखाना आणि राजकारण त्याला एवढे धागेदोरे आहेत हे सामान्य लोकांना माहितीच नाही. म्हणजे लोक असे विचार करतात की साखर कारखाना असेल तरच तुम्ही राजकारण करू शकता. कसं आहे की राजकारण हे काय आपण वेगळं करू शकत नाही तुमच्या आणि माझ्या आयुष्यात. राजकारणामध्ये आपल्याला, आपण राजकारणात का पडतो? राजकारणामध्ये कोणीही व्यक्ती येते ती कुठेतरी आपल्या हातनं एखादं काम व्हावं, आणि तालुक्याचा असेल, वैयक्तिक कुटुंबाचा असेल, एखादे व्हावं, हे भलं व्हावं हे आपलं साध्य आहे. मग ते साध्य गाठायचंय. मला सोलापूरला जायचंय, सोलापूरला जाणं हे माझं साध्य आहे. मला इथून जायचंय, माझ्याकडे मार्ग कुठले आहेत? एक चालत गेलं पाहिजे, नसेल तर सायकल मोटरसायकलवर गेलं पाहिजे, नसेल तर 4 चाकीत गेलं पाहिजे किंवा बैलगाडीत गेलं पाहिजे. ते साधन आहे, ते साध्य नाही. सोलापूरला जाणं माझं हे साध्य आहे, मला तिथं पोचायचंय. बरोबर. मग मी कुठल्या पद्धतीनं सोलापूरला जाऊ शकतो, बरोबर, बरोबर, हा निर्णय मी घ्यायचा आहे. बरोबर. तसं राजकारणामध्ये मी काम करताना माझं ध्येय काय आहे की आपल्याला समाजाकरता करायचं. बरोबर. ते साध्य आहे. बरोबर. समाजातल्या शेवटच्या माणसाकरता काम करणं. बरोबर. मग त्याचं साधन काय आहे? तर मग एक सहकारी चळवळ. बरोबर. मग सहकारी चळवळीमध्ये तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करू शकता? बँकिंगमध्ये करू शकता, साखर कारखानदारीत करू शकता, सूतगिरणीत करू शकता, डेअरीमध्ये करू शकता, शिक्षण क्षेत्रातनं तुम्ही काम करू शकता, एखादी इंडस्ट्री उभा करू शकता, ज्याच्यातून तुम्ही 100, 200, 500 लोकांना रोजगार देऊ शकता. त्यामुळं राजकारणात काम करताना शेवटी कसं आहे की लोकांचा विश्वास आहे तेवढाच महत्वाचा. आम्ही उभा करतो साखर कारखाना, मी आज चेअरमन आहे, चालवतो. हा काय माझ्या प्रायव्हेट मालकीचा नाहीये, मी मालक नाहीये किंवा माझ्या बापदादाचा कारखाना नाही. ते माझ्या कारखान्याचे 18,000 सभासद आहेत, त्यांचा मालकीचा कारखाना आहे. आणि प्रत्येकानं आम्ही 5-5 हजार, 10-10 हजार रुपये त्या ठिकाणी शेअरच्या रूपानं गुंतवले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा कारखानदारी उभा करायची होती त्या लोकांकडे पैसा नव्हता. बँकातनं कर्ज काढायची लोक. म्हणजे आम्ही पांडुरंग कारखाना उभा केला, लोकांनी 200 रुपये भरले आणि 1800 रुपये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज दिलं शेअरसाठी. आणि त्यातून मग 1 कोटी रुपये कारखान्याचे भांडवल जमा झालं आणि मग सरकारनं त्याला आम्हाला मदत केली, बँकांनी पैसे दिले, त्यातनी कारखानदारी उभा राहिली. म्हणजे नवीन पिढीलाही माहित नाही, ती कारखान्याकडे बघताना हे काय पुढारी आहेत, यांचं जगण्याचं साधन आहे, यांचं काय, असं एक प्रकारची मानसिकता तरुण लोकांचा समाज आहे. पण हे उभा करताना किती पिढीला कष्ट लागले. विठ्ठल सहकारी उभा राहिला त्यावेळेस तर कारखाना कसला असतो हे लोकांना माहित नव्हतं. ऊस नव्हता तालुक्यात, म्हणजे ऊस कसा लावायचा हिथून या लोकांनी सुरुवात केली. गावोगाव जाऊन 7-12 काढायचे तलाट्या बरोबर बसून, ते बँकेला द्यायचे, त्याच्यावर बोजे चढवायचे, बँकेकडनं कर्ज काढायची आणि मग ती मशिनरी आणायला जायचं. मशिनरीचा अनुभव इथं कोणाला नाही, राज्य करणारे जे आहेत सहकारामध्ये काम करणारे पूर्वीच्या पिढ्याला. आता टेक्नॉलॉजी आल्या आहेत, आता खूप सुविधा आल्यात तुम्हाला कळायला, शिक्षण आलंय नवीन पिढीमध्ये, तुम्ही इंजिनियर होताय, बाहेर पडताय, त्यामुळे तुम्हाला सगळं टेक्नॉलॉजी तुम्ही सेवी झालेला. मागच्या पिढीनं काय माहित नव्हतं, पण त्यांना विश्वास होता की हे आपण उभा केलं पाहिजे आपल्या भागाच्या समृद्धीसाठी, माझ्या तालुक्यात हे झालं पाहिजे. मग आदर्श कोणाच तरी पुढे बघितलेले आहेत, वसंतदादा असतील, विखे पाटील असतील, या सगळ्या मंडळींनी हे उभा केलं, मग माझ्याकडे का होत नाही. बरोबर. आणि त्यातून मग गावोगाव ही सुरू झाली, हे उभा राहिले. उभा राहत असताना शेवटी कसं आहे, कुठलीही तुम्ही जरी चळवळ घ्या किंवा कुठली व्यवस्था घ्या, त्या व्यवस्थेमध्ये गुण आणि दोष दोन्ही आहेत. राजेशाही घेतली त्यातही गुण दोष आहेत, हुकुमशाही घेतली त्यातही गुणदोष आहेत, भांडवलशाही घेतली त्यातही गुणदोष आहेत. आजची ही लोकशाही आहे, लोकशाहीतही गुणदोष आहेत. बरोबर. म्हणून व्यवस्था कुठली वाईट नाही आहे. बरोबर. आपण काय घेतो आणि ती व्यवस्था आपण कशी पुढे नेतो हे तुमच्या त्या
काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती अवलंबून आहे. हो. आणि जर कार्यकर्त्यावर जर चांगले संस्कार असतील जुन्या पिढीनं केलेले, तर निश्चितपणे आज सुद्धा आमच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही सहकार चळवळी. अगदीच अगदीच. कारण मी माझ्या काकांकडनं शिकत आलो. हो. म्हणजे त्यांची भूमिका असायची की आपण विश्वस्त आहे, तुला खिशातला रुपया टाकता आला नाही टाकू नको, पण तिथला रुपया खिशात घालू नको. बरोबर. ती भूमिका तिथं त्यांनी सातत्यानं मांडली. हम्म. आणि मलाच नाही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायची. बरोबर. तुम्ही त्यांच्यासोबत जायचं हो सगळ्या सभांना? हो सगळं. सगळे. कारण त्यांची 85ला ते आमदार झाले. हम्म. तेव्हापासून 2009 पर्यंत हम्म. किंवा 2000 अगदी त्यांच्या अंत्य शेवटच्या ह्याच्यापर्यंत अंतिम ह्याच्यापर्यंत बरोबर असायचो. हा. तर तो संस्कार जो आमच्यावर घडलाय हो. त्यातनं सहकार चळवळ ही निर्माण. मग सहकारामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा. की गावोगावी संस्था त्यातनं कार्यकर्ते तयार झाले. हम्म. शेवटी राजकारणामध्ये निवडणुका आहेतच लोकशाहीमध्ये. हो. लोकांपुढे 5 वर्षानं जावंच लागतं, तुम्हाला तुमचा हिशोब मांडावाच लागतो. हो. सरकारी कर्मचारी अधिकारी एकदा लागला की 60 वर्षापर्यंत त्याला हिशोब देऊ ना देऊ त्याचा पगार चालूच आहे. हो. त्याचं पद चालूच आहे. पण तसं राजकारणात नाही. हो. तुम्हाला 5 वर्षानंतर लोकांसमोर जायचंय, हिशोब मांडायचा आहे. लोकांना पटला लोक स्वीकारतील तुम्हाला, पुन्हा नाही पटला गरीब असं म्हणतील. हो. आणि ही सगळी मानसिक तयारी करून हे राजकारणामधले लोक पुढे जातात. हो. त्यामुळं सहकार आणि राजकारण वेगळं होऊ शकत नाही, का तर एक साधन आहे. बरोबर. साखर कारखानदारी, गिरण्या, डेऱ्या, बँका, बरोबर. आणि त्या साधनाच्या माध्यमातून आपली जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे हम्म. ही सगळी शेती आधारित आहे. हो. आणि मग त्याला पूरक असणारे हे उद्योग आहेत. त्यातून मग ही चळवळ आणि राजकारण बरोबर चालायला लागलं. हो. त्यामुळे आज लोकांना बघताना असं दिसतं की राजकारण म्हणजे सहकारी कारखानदारी हा. आहे, त्याला काय आपण नाकारू शकत नाही. पण राजकारण म्हणजे काय, तर लोकांशी कनेक्टिव्हिटी. तुम्ही काहीतरी काम तुम्हाला करायचंय हो. आणि ते करताना तुम्ही लोकांशी जर कनेक्ट नसता तर तुम्ही काय करू शकणार ते काम. बरोबर. शेवटी तुम्हाला निवडणुका आहेत, विजयी झालं पाहिजे. विजय झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात देशात काम करायला संधी मिळते. हो. आणि मग लोकांना कनेक्ट होण्याकरता म्हणून ही साधनं आहेत. बरोबर. आणि त्यामुळे त्या साधनाचा वापर करून ही सगळी जुनी मंडळी मोठी झाली. हो. आम्ही आज तेच प्रयत्न करू. आता या बरोबरीला विचारसरणी जी आता सध्या एक हॉट टॉपिक आहे आपल्या देशाचा, की आयडियोलॉजी बेस्ड पॉलिटिक्स. 2014 पर्यंत एक वेगळ्या प्रकारचं राजकारण चाललं असं संबोधलं जातं, आणि 2014 नंतर एक वेगळं राजकारण सुरू झालं. याकडे तुम्ही सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? तुमचा दृष्टिकोन काय आहे याकडे बघण्यात? म्हणजे नाही, वेगळ्या पद्धतीचं राजकारण असं म्हणता येत नाही. म्हणजे राजकारण पूर्वी जसं आहे तसंच आहे. शेवटी राजकारणामध्ये आपण बघतो की जनता ठरवती माझा नेता कोण होणार. बरोबर. प्रधानमंत्री कोण असावा, मंत्री कोण असावा, मुख्यमंत्री कोण असावा, अगदी नगरसेवक सुद्धा कोण असावा. त्यात स्थित्यंतरही घडत गेली. बरोबर. लोकांच्या अपेक्षा वाढत चालल्या. त्या अपेक्षाला कोण पुरं पडतंय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत राजकारणामध्ये. अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये आले, जातीवाद मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेला आहे. पण शेवटी आपलं जे लक्ष आहे, मी माझं गाव कसं चांगलं होईल, तालुका कसा चांगला होईल, अशी इतर तालुक्यात सुद्धा काम करणारे कार्यकर्ते. आणि ह्या सगळ्याचं मिळून राज्य बनतं, या हव्या राज्याचा मिळून देश बनतोय. बरोबर. अल्टिमेटली शेवटी आपलं जे काही काम आहे ते देश कसा आपला सुस्थितीत राहील, तो कसा पुढे जाईल, प्रगती होईल. आणि मग राजकारण करताना किंवा सरकार स्थापन असताना अंत्योदय ही जी कल्पना आहे की अंतिम माणूस जो आहे त्याचा उदय झाला पाहिजे. बरोबर. बरोबर. शेवटच्या झोपडीपर्यंत तो प्रकाश गेला पाहिजे. 2 वेळचं लोकांना अन्न मिळलं पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे. ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्यातूनच देश उभा राहतोय. बरोबर. मग शेती आहे, शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याला सुलभ कर्ज मिळालं पाहिजे, त्यानं पिकवलेल्या मालाला मार्केटिंग चांगलं मिळालं पाहिजे, 2 पैसे त्याला मिळाले पाहिजे. शेतीतली मुलं आहेत की आज शेती परवडत नाही म्हणून शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय. मग त्याची मुलं आहेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. बरोबर. मग सगळं सेंट्रलायझेशन पूर्वी होतं. शिकाय असेल तर पुण्याला जावा, मुंबईला जावा किंवा कोल्हापूरला जावा. मग ते शिक्षण आपल्या घरापर्यंत कसं येईल, गावापर्यंत. अशा पद्धतीनं काम करत करत ही मंडळी पूर्वीची जी काम करत होती तेच आमच्या पुढे आदर्श आहेत. माझ्या घरात तर माझाच आदर्श आहे.
बरोबर काकांचा. बरोबर तेव्हा काकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं, हं. ना सामाजिक परिस्थिती त्यांच्या बाजूने होती, ना आर्थिक परिस्थिती होती, ना राजकीय होती. बरोबर तशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी घडवलं, हो उभा केलं स्वतःच्या कर्तृत्वावरती, आणि एक 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 माणूस जोडत गेले. बरोबर ते नेहमी सांगायचे की कार्यकर्ता हा काय चिखलाचा करता येत नाही. खरंय कार्यकर्ता आपल्याला हुडकून काढून त्याला घडवावं लागतं, आणि शेवटी तो सुद्धा माणूस आहे, त्याच्यात दोष असतील ते कसे कमी होतील. तुम्ही चिखलाचा गोळा आणलाय, त्याचं माणूस तयार केलाय आणि उद्या कार्यकर्ता म्हणून घडवलाय असं होत नाही. माणसं जपा. माणसं जपताना सगळ्या त्याला त्याच्या अडीअडचणीला मदत केली पाहिजे, त्याला चांगले संस्कार केले पाहिजे, आणि अशातून कार्यकर्ता घडतो. बरोबर मग ही सगळी व्यवस्था आज नाही, आपण स्वातंत्र्य काळापासून बघतोय. मग ठीक आहे, मधल्या काळात आम्ही काँग्रेसचाही कालखंड बघितलेला आहे. मला त्याच्यावरती पण तुम्हाला विचारायचं आहे की जसं भाजपाची विद्यार्थी सेना आहे, त्यांच्याही चळवळी आहेत. त्या चळवळीतल्या नेत्यांसोबत काम करताना तुम्हाला आता त्या गोष्टींमध्ये कसा फरक जाणवतो का हे सगळं एकच आहे? मी सांगतो ना, मी काँग्रेसचाही कालखंड बघितला, म्हणजे मी आणीबाणीचाही कालखंड बघितलेला आहे. मी लहान होतो त्यावेळेस, आणीबाणी 77 साली 10-12 वर्षाचा 13 वर्षाचा असेल, पण आम्ही बघायचो, मग पेपरला वाचायचो की ह्यांना अटक केली, ही धरून नेले, इतके झाले. जनता पक्षाची पुन्हा राजवट पुढे आली, आणि 78ला माझे काका आमची उभा राहिले होते. त्यामुळे अगदी लालकृष्ण अडवाणी ही सगळी मोठी मोठी मंडळी, चंद्रशेखर पंढरपूरला आली होती, त्यांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत. अटलजींचं भाषण मी ऐकलेलं आहे. म्हणजे तो आमचा एक लहानपणाचा आमची जडणघडण तयार होण्याचा कालखंड होता. 14-15 वर्षाचं वय म्हणजे कसं की विचार तुमचे कसे तयार होतात तो कालखंड होता. त्यावेळेस आम्ही शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण ही सुद्धा मंडळी बघितलेली आहेत काँग्रेसमध्ये. त्यामुळं काँग्रेसचाही कालखंड बघितलाय आणि आता भाजपचाही बघतोय. बरोबर. तेव्हा भाजप नव्हतं, तेव्हा जनता पक्ष होता. भाजप पुढे 80 नंतर आला. बरोबर. पण काँग्रेसच्या त्यावेळेच्या विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही बघितलं तर निवडणुकापुरती ती चळवळ मर्यादित होती. म्हणजे कॉलेजमध्ये निवडणुका घेणं, कॉलेजचे कार्यक्रम करणं, पण त्यातून एक विचार जो द्यायला पाहिजे पुढच्या पिढीला, कारण पुढची 25 वर्षाची 30 वर्षाची पिढी घडवण्याचं खरं म्हणजे ते काम होतं. पण तसं काही आमच्यावर त्यावेळेस घडवलं गेलं नाही त्यावेळेस. पण ठीक आहे, निवडणुका आहेत, लढायच्या, CR निवडून आणायचा, गॅदरिंग करायचं, अशा पद्धतीचं होतं. पण तेव्हा कसं काँग्रेसचा एक छत्रीय अंमल होता, त्यामुळं फार आंदोलन ही करायची पाळी काय त्यावेळेस नव्हती, आणि शिक्षणही फार कमी होतं. घरातला दबाव असायचा की कुठतरी आंदोलनात जाऊ नको, काहीतरी उगं पोलिसांच्या झसेमेरा मागं लागतील असं होतं. पण तेवढे आंदोलनं फार नसायची. ही सुरू झाली खऱ्या अर्थानं 90 नंतर. म्हणजे त्यानंतरच खरं तर देशाची विचारसरणी बदलली, म्हणजे त्याच्यात दुभागली गेली. राजीव गांधी आल्यानंतर थोडं टेक्नॉलॉजी आली. टीव्ही पण नव्हती ना पूर्वी. बरोबर. रेडिओ एवढं एकच साधन होतं. बरोबर. आणि मग रेडिओवर सांगतील त्याच बातम्या, आणि वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळेल तेवढंच खरं वाटायचं. बरोबर. पण आज सोशल मीडिया आहे, आज अनेक 100 चॅनल झाले. मग तुमच्यासारखे तरुण आज येत आहेत, निरनिराळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून, निरनिराळ्या ह्याच्या माध्यमातून आपले विचार मांडतायत. पूर्वी काय होतं की मला सगळं कळतं असं एक माणसाची मानसिकता असायची. पण आज नाही, आज जेव्हा आपण उघडून बघतो तेव्हा अनेक असंख्य विचार आहेत. बरोबर. कोण डावा विचार आहे, कोण उजवा आहे, कोण मधला आहे, अशा असंख्य विचार आहेत. त्यामुळं आजच्या तरुण पिढीला खूप मोठी संधी आहे स्वतःला घडवण्याची. आणि मग आजचं राजकारण आपण बघितलं 14 नंतर, ज्या पद्धतीनं मोदींनी 70 वर्ष पूर्वीची 60 वर्ष त्या कालखंडात देशाची प्रगती ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आणि मग इतर देश कुठे गेले, चीन सारखा देश आपल्या बरोबर आता कुठे गेला, जपान आपल्या स्वतंत्र झाला आपल्यानंतर 1 वर्षाने, तो कुठे गेला. ही उदाहरणं मांडल्यानंतर तुमच्यासारखी जी 15, 16, 18 वर्षाची पिढी होती त्यांच्या विचाराला चालना दिली. मग जपानमध्ये घडतंय, कोरियात घडतंय, चीनमध्ये घडतंय, तर माझ्याकडे का नाही.
बरोबर. आणि त्यातून मग आजचे 14 नंतरचं राजकारण आज आपण बघतो अत्यंत प्रवाही राजकारण झालंय. पूर्वीचं राजकारण एवढं नव्हतं. बरोबर. मग ठराविक गावात गेले की एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तो मतदान करून घ्यायचा, गाव त्याच्या मागे जायचं. अशा निवडणुका आम्ही बघितलेल्या. बरोबर. पारावर जायचो, एखादं पाटील बोलव, कोण असेल तू चेअरमनला बोलव, 5-6 जण बसायचे, ठीक आहे मतदान करायचंय, त्यांनी गावाला सांगायचं ह्याला मत द्यायचे, लोक मत द्यायचे. तसं आता नाही. बरोबर. आता वडिलाचा विचार वेगळा आहे, मुलाचा विचार वेगळा आहे. वडील जर काँग्रेसचा असेल तर मुलगा म्हणतो नाही मी दुसऱ्या विचारसरणीचं काम करणार. बरोबर. एका घरात आज अनेक विचार आहेत. गावागावात असंख्य कार्यकर्ते आहेत, पार्ट्या उभा राहिल्या आणि त्यातून विचाराचं चलनवलन होतंय, संघर्ष होतोय. आणि त्यातून हे 14 पासून आपण बघतोय की लोक भाजपच्या विचाराच्या मागे गेले. तसं मागच्यापेक्षा आताचा काळ तसा कठीण आहे. बरोबर. राजकारणात टिकून राहायचा. या गोष्टींमुळे व्यक्तिविरोध वाढला असं तुम्हाला वाटतं? नाही, व्यक्तिविरोध पूर्वी होता. नेहरूंना विरोध करणारे होते, इंदिरा गांधींच्या विरोधात सुद्धा काम करणारे होते. इंदिरा हटाव घोषणा होतीच. आज मोदी हटाव. तेव्हा हे राहतच आहे राजकारणामध्ये. कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्याच्या पाठीमाग 100% लोक गेलेत असं कधी होत नाही. आणि आपण तर लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाहीत आपल्याला 40% मतं मिळाली, पार्टी सुद्धा सत्तेवरती येते. म्हणजे उरलेले जवळजवळ 60% मतं विरोधामध्ये असतात. पण ती विखुरलेली आहेत त्यामुळे ती विरोधात राहतात. आपल्याकडे संख्येला महत्व आहे. बरोबर. 51% झाले की तुम्ही जिंकला. बरोबर. मतं टक्के किती पडले हा विषय नाही. त्यामुळे व्यक्तीला विरोध हा होतोय. त्यातनं अनेक कारण आहेत. मग माझा स्वार्थ साधला तर मग व्यक्ती चांगली, माझा वैयक्तिक स्वार्थ नाही साधला तर मग ती व्यक्ती वाईट, पक्ष वाईट. अशा माझ्या गरजा भागतायत का असा विचार करणारी माणसं आहेत. ते आपल्या पंढरपुरात सुद्धा चालतं ना. म्हणजे काही लोक म्हणतात की काय नाही आपल्या माझ्यापेक्षा देश महत्वाचा आहे, देश टिकला पाहिजे, असा विचार करणारी माणसं आहेत. आणि त्यातून मग हे चर्निंग होतंय विचारात. बरोबर. आपले विरोधक असतात, आपले विरोधक हे व्यक्तिविरोध सुद्धा करतात ते प्रचाराच्या टायमाला. मग ते त्या टायमाला आपले मित्र म्हणून येतात, आपल्या मित्र पक्षात बसतात येऊन. तर त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असतो की आता या विरोधक इतके वर्ष तुम्ही विरोधक पूर्ण विरोधकच म्हणून राहिलात? खरं आहे तुमचं की तुम्हाला जे म्हणायचं लक्षात आलं माझ्या की द्वेषाचं राजकारण वाढलंय आजकाल. पूर्वी एवढं नव्हतं. पूर्वी पार्ट्या होत्या, काँग्रेसवाले असायचे, हिंदू महासभा असायची, RSSचे होते, कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, विचारसरणी अनेक होत्या जशा आता आहेत तशा. बरोबर. पण ते निवडणुकीपुरतं किंवा राजकीयाच्या पुरतं त्यांची हे असायची वैचारिक मतभेद. बरोबर. इतर वेळेस ती एकत्र यायचे, मित्रत्वाच्या नात्यानं राहायचे, एखाद्या प्रश्नावरती एकत्र येऊन काम करायचे, गावच्या प्रश्नावरती. आज बघितलं तर आज ती परिस्थिती नाही आहे. आज राजकारण करायचं म्हणजे फक्त द्वेष करायचा, एखाद्याला संपवायचं. राजकारणातनं राजकीय दृष्ट्या संपवणं वेगळं, पण त्याला आयुष्यातनं उठवायचं. अशा पद्धतीचं सुद्धा आज राजकीय परिस्थिती आपल्याला सगळीकडेच, म्हणजे पंढरपुरात म्हणून नाही, ऑल ओव्हर तुम्ही देश पातळीवर जरी बघितलं तर ह्या पद्धतीचं राजकारण आपल्याला बघायला मिळते. आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. राजकारण हे चालणारच आहे, लोक स्वीकारणारच आहे. मला स्वीकारलं म्हणून दुसरा संपला पाहिजे, ही जी भूमिका आज राजकारणामध्ये आहे. आणि त्यातून मग काय होतं की वैयक्तिक टीका टिप्पणी जाते घरापर्यंत, घरच्या कुटुंबापर्यंत. मग तुमच्या आता सोशल मीडियावर बघतो की राजकारणी नेत्यांच्या पत्नीला, मुलाला ट्रोल करणं. नेता कसा वागतो ह्याच्यावर कार्यकर्त्याची मानसिकता आहे. समोरच्या माणसाचा विरोध करणार तोच नेता त्याचा मित्र होणार, नंतर जाऊन एका सत्तेत बसणार. हे कार्यकर्ते ते व्यक्तिविरोधच करत राहणार. पण अशी लोक परत राजकारणात यायला बघतात. म्हणून म्हणलं व्यक्ती विरोध आता वाढलाय. वैचारिक विरोध होऊ द्या. वैचारिक विरोध हा विचाराचा विरोध आहे. विचाराला विचाराने विरोध करून त्याला रोखण्याचं काम राजकारणात होतं, पूर्वी घडत होतं, इथनंही पुढे घडणार आहे. पण वैचारिक विरोध असताना वैचारिक शत्रुत्व वेगळं आणि वैयक्तिक शत्रुत्व वेगळं. पण वैयक्तिक शत्रुत्वापर्यंत आता माणसं जायला लागली.
आणि मग नेत्याने जर त्याच पद्धतीनं भाषणं केली, त्याच पद्धतीनं बोललं, तर कार्यकर्ता काय करतो की तेच अनुकरण करतो बरोबर. आणि मग तो त्या पातळीवरती येतोय. कारण शेवटी गाव पातळीवरचा कार्यकर्ता त्याला असणारं एक्सपोजर हे मर्यादित आहे. बरोबर. पण आम्ही काम करताना आम्हाला एक्सपोजर मोठा आहे. हो. तेव्हा आम्ही त्या पद्धतीचंच राजकारण केलं पाहिजे, तोच पद्धतीचा विचार कार्यकर्त्याला दिला पाहिजे, जेणेकरून तो कार्यकर्ता त्या पद्धतीनं काम करेल. बरोबर. पण दुर्दैवानं ही होत नाही सगळीकडेच. काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी होत नाही. पण शेवटी आता कसं आहे की काळाय तस्मै नमः म्हणतात तसं काळ आहे, काळाबरोबर जाते, त्याला नमस्कार करायचा. पण ह्याच्या विरोधामध्ये आज लोकांत जागृती व्हायला लागलेली आहे हो. बऱ्यापैकी. आपण बघतो की आज टीव्ही असतील, सोशल मीडिया असेल, म्हणजे सगळ्याच माध्यमातून आपण बघतो की चांगले विचार देणारे लोक आज येत आहेत ना समोर. हो. ठीक आहे, तुमचं राजकीय वैर असू द्या, वैचारिक मतभेद असू द्या, पण शेवटी एखादं समाजाकरता काम करताना एकत्र आलं पाहिजे. अशी काही उदाहरणं आपण बघतोय. त्यामुळे दोन्ही बाजू आहेत. तुम्ही म्हणता जसे की पूर्वी एकाच पक्षाची मोनोपॉली होती, त्याच पक्षाचं राजकारणामध्ये वर्चस्व होतं, विरोधी पक्ष नगण्य होता, त्यामुळं ते खपून जात होतं. आता विरोधी पक्ष काय, सत्ताधारी पक्ष काय, सगळेच तुल्यबळ आहेत. सगळ्याच्या हातामध्ये ही यंत्रणा आहे, मत व्यक्त करू शकतायत. त्यामुळे थोडा संघर्ष वाढलाय. बरोबर. तुम्हाला वाटतं विरोधी पक्ष राहिलाय महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात? ना आहे ना. कसं आहे, आता तुम्ही ज्या अँगलनं बघताय की आता हे 3 पक्ष एकत्र आले, का आले? कारण भाजप शिवसेना ह्या पूर्वीपासूनच्या अलायड आहेत, गेली 40 वर्ष. शिवसेना लांब का गेली ह्याचा विचार कोणी करत नाही. आणि तो ठपका येतोय भाजपवरती. जर 19ला जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र राहिले असते, देवाभाऊ त्यांची चेहरा घेऊनच इलेक्शनला आम्ही सगळे गेलो होतो, लोकांनी सत्ता दिली होती, 165 आमदार निवडून दिले होते, तर ही पुढचं राजकारण घडलं नसतं. पण कुठंतरी मग कोणाला तरी राजकारणातनं अडवायसाठी, संपवायसाठी ही जी अलायन्स झाली महाविकास आघाडीची, इथं सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, तिथं खरं म्हणजे चुकीचं हे पेरलं गेलं. ठीक आहे, राजकारणात मुख्यमंत्री व्हायचं का उपमुख्यमंत्री व्हायचं हा बंद खोलीतला विषय होता. त्यावेळेस जर शिवसेना भाजप बरोबर राहिली असती तर हे पुढचं सगळंच टळलं असतं. मग शेवटी राजकारणामध्ये तुम्ही जिवंत राहणं महत्वाचं आहे, मृत होऊन चालत नाही. सत्तेवरती असाल नसताल, यश येईल, अपयश येईल, पद मिळेल ना मिळेल, तुम्ही जिवंत राहिलं पाहिजे. आणि मग शेवटी कसं आहे, आता विचारामध्ये खूप मोठा बदल झालाय. लोक स्वीकारतायत ना भाजपला आज देशामध्ये. मग स्वीकारतायत म्हणल्यावर मग लोकांना पाहिजे. त्यामुळे मग विरोधी पक्ष नाही असं नाही आहे, फक्त विरोधी पक्षाने वैचारिक भूमिका घेऊन लोकांपुढे गेलं. नुसतं मोदींना शिव्या देऊन, देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल वाईट बोलून, भाजपला शिव्या देऊन नाही चालणार. तुम्ही तुमचा प्रोग्राम पण दिला पाहिजे ना. तसं आज बीजेपी प्रोग्राम देते, त्या प्रोग्रामवर काम करते, लोकांना पटते, लोक देत आहेत मत. तसं तुमचा प्रोग्राम काय? तुम्ही नुसतं कोणाला तरी नावं ठेवून राजकारण नाही होणार. तुमची रेग मोठी जेव्हा ओढली पाहिजे दुसऱ्याची न पुसता, तर दुसऱ्याची रेग लहान होईल. तुम्ही तुमची रेग मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विरोधी पक्षाने केला पाहिजे. आज सुद्धा 40-42% मतं बीजेपीला आहेत, सेनेला, बीजेपीला. ह्याचा अर्थ 50% नाहीतच ना. पण ती मतं विरोधी पक्षाकडे कुठे जात आहेत? तिकडे पण जात नाहीत ना ती मतं. आणि हे सगळीकडेच ही परिस्थिती आहे. पण विरोधी पक्षाला कधी तुम्हाला स्थान मिळेल जर तुम्ही तुमचा प्रोग्राम काही दिला, चांगला विचार दिला की आपल्याला ह्या पद्धतीनं जायचं. आज भाजप ह्या पद्धतीने जाते, आपल्या हा पद्धतीनं आपल्याला देशापुढे जायचं. दोन्ही समोरासमोर ताकदीनं लढतील. पण आज एकच पक्ष विचार देतोय. भलं मोदी काही असतील, पण ते आज देश कसा एक राहील, देशातल्या तरुणाकरता काय करावं लागेल. दोष असतील, मी म्हणत नाही, व्यवस्थेमध्ये दोष राहतात आज, पण आज एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहतंय. कुठं होतं? मी 50 वर्षापासून बघतोय. म्हणजे मी 95 साली परदेशात गेलो होतो, तेव्हा मला वाटायचं की असे हायवे आपल्याकडे कधी होतील.
होतील का नाही आपल्या जन्मात तरी. पण मोदीजींना संधी मिळाली, गडकरी साहेबांना संधी मिळाली, 10 वर्षात त्यांनी बदलून दाखवलं. हो. आज विमानाच्या एवढ्या सेवा आहेत, विमानतळ आहेत, बंदरं आहेत, आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, IT सेक्टर आहे, आज टुरिझम किती वाढलेलं आहे देशामध्ये. म्हणजे हे सगळं 10-12 वर्षात घडलंय ना चांगलं. हे पूर्वी काही केलं नाही असं म्हणत नाही आपण, पूर्वी लोकांनी केलं, पण तो वेग आणि आजचा वेग ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि मग लोकांना तो वेग आपल्याला हा आवडतोय. आजच तुम्ही घोषणा ऐकली असेल की आज बुलेट ट्रेनची मंजुरी दिली, मुंबई हैदराबाद व्हाया पंढरपूर. आपल्याला बरं वाटतंय ना, बुलेट ट्रेन सारखी ट्रेन माझ्या गावातनं जाते, मी 2 तासात जर मुंबईला जाणार आहे. तर ह्याचे उद्या होणारे परिणाम, आज मोठ्या शहरात गेल्यानंतर ट्रॅफिकचे विषय. तुम्ही इन्व्हॉल्व होतात या गोष्टींमध्ये, कुठल्या हे रेल्वेचे प्रोजेक्ट्स आणि याच्यामध्ये? म्हणजे इन्व्हॉल्व म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी, 2-2.5 वर्ष होऊन गेली, खासदार निंबाळकर होते त्यावेळेस आम्ही, पियुष गोयल मंत्री होते, त्यांना भेटायला गेलो. आम्ही सगळे 5-7 आमदार होतो आणि विषय आम्ही तोच घेऊन गेलो की पंढरपूरला बुलेट ट्रेन चालली चर्चा, आणि ते म्हणले आता सर्वे चालू आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांनी सांगताना सांगितलं बाबा हे आज काय मी सांगू शकत नाही, कारण खर्च मोठा आहे, पण हे निर्णय होतील, पण आज लगे होणार नाही आणि 2 वर्षात होतील असंही वाटलं नव्हतं. आम्ही सगळे भेटायला गेलो होतो, 6-7 जण भेटलो, चर्चा केली. ते म्हणले असे जवळजवळ 50 ठिकाणी सर्वे देशामध्ये आपण करतो, कारण तेव्हा अहमदाबाद मुंबईच रखडलं होतं त्या काळात. पण 2 वर्ष आज मी जेव्हा मला आठवते, तुम्ही आता विषय काढला, तो 2-2.5 वर्षापूर्वी जे रेल्वे मंत्रालयाच्या मंत्र्यांसमोर आम्ही बसल्यावरती म्हणले होईल का नाही आज मी सांगू शकत नाही, पण आज 2 वर्षात आज मंजुरी मिळाली. आता मंजुरी मिळाली ह्याचा अर्थ पुढच्या 2-3 वर्षात 5 वर्षात सुरू होईल. या बुलेट ट्रेनवरनं असं ऐकण्यात आलं की टेम्पल इकॉनॉमी आधी होती, पण त्याला आता जास्त उभारी मिळाली, आणि इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे या 2 गोष्टींमध्ये पंढरपूरचं वर्गवारीकरण करताना टेम्पल इकॉनॉमीमध्ये पंढरपूरला घेतलं गेलं. ऑब्व्हियसली घेतलं पाहिजे, पण टेम्पल इकॉनॉमीमुळे काय फरक पडेल पंढरपूरचा? या कॉरिडॉर म्हणजेच विकास होईल असं तुम्हाला वाटतंय का? कसं आहे, आता ह्यात शेवटी सगळ्या गोष्टी विचार करतो आपण देश म्हणून किंवा सरकार म्हणून. विषय येतो कशा, शेवटी 2 वेळच्या जेवणाशी. माणसाला रोजीरोटी मिळाली पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे, 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे, ह्याच्याकरता सगळं चाललेलं आहे. मग त्याकरता आपल्या पुढे पर्याय काय आहे, तर उद्योग उभा करणे आणि त्या उद्योगामधनं लोकांना रोजगार देणे. MIDC सगळे तुम्हाला. मग उद्योगाला येत आहेत भारतात, नाही येत नाही असं नाही. मग त्या उद्योगाला गरज कशाची होती पूर्वी, तर स्किल्ड वर्कर नव्हते, म्हणून मग इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज ह्यातनंही स्किल्ड वर्कर तयार केले. IIT, इंडस्ट्रीची गरज भागायला लागली, तशी लोकसंख्याही वाढते. पण सगळे नुसते इंजिनियर होऊन, डॉक्टर होऊन हे नाही चालणार. जो अर्धशिक्षित वर्ग आहे किंवा ज्याला कौशल्याची ज्याकडे कमतरता आहे, अनस्किल्ड म्हणू आपण, किंवा थोडं कौशल्य आहे, असा सुद्धा वर्ग देशात आहे ना. अच्छा, बरोबर आहे. त्याला काय द्यायचं? तुम्ही नुसतं UPSC MPSC 15 लाख मुलं बसतात आणि 1000 मुलं पास होतात, 14,90,000 99,000 मुलं नापास होतात. त्यांचं पुढं काय, कुठं आहेत ती? मग आपला आजपर्यंत काय की आपलं देशाची मूळ अर्थकारण कशावर होतं, शेतीवर. म्हणजे 50 साली जेव्हा सरकारकडे रुपया यायचा उत्पन्नाचा, तेव्हा त्यातले 60 पैसे शेतीतले असायचे, 22-24 पैसे असायचे इंडस्ट्रीमध्ये, आणि 8 ते 10 पैसे असायचे सर्व्हिस सेक्टरमध्ये. आता जेव्हा तुम्ही 75 वर्षानंतर विचार करताय देश म्हणून, देशाकडे जेव्हा 100 रुपये येतात किंवा 1 रुपया येतो, त्यातले 52 ते 54 पैसे येतात सर्व्हिस सेक्टरमधून, 28 पैसे येत आहेत इंडस्ट्रीमधून, आणि 10 ते 12 पैसे येत आहेत ऍग्रिकल्चरमधून. म्हणजे 50-60 पैशाचा ऍग्रिकल्चरचा विभाग आज 12, 14, 15 पैशामध्ये देशाच्या उत्पन्नात टाकतोय. म्हणजे परिस्थिती बदलली. म्हणजे इंडस्ट्री आहे तिथंच आहे, थोडी बहुत पुढे वाढली. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आता वेगवेगळे उद्योग, आता त्याला जागा लागते, पाणी लागतं,
त्याला स्किल, मॅन पॉवर लागते, वीज लागते, हे सगळं लागते. जमीन लागते मोठ्या प्रमाणात. शहरं वाढायला लागली, शेतकरी जमीन द्यायला तयार नाही, त्यामुळे त्याला मर्यादा आता यायला लागली. मग पर्याय काय? मुलांना काम तर दिलं पाहिजे, अर्थकारण तर मजबूत झालं पाहिजे. तुम्ही जगामध्ये अमेरिका, रशिया, चीनच्या बरोबरीने ताकदीनं उभा राहिलं पाहिजे. मग कुठले उद्योग? तर सेवा क्षेत्र आहे. अच्छा. म्हणून मग आज आपल्या पुढं सेवा क्षेत्राचा मोठा विषय समोर आला. 1991च्या आपण जे स्वीकारलं खाजगीकरण, भांडवलीकरण, तिथून ती पुढे सुरुवात झाली. आणि आज सर्व्हिस सेक्टर हा देशाला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देतोय. आपण बघतो एवढे प्रोजेक्ट होतात कशामुळे? रस्ते, पाणी, सर्व्हिस सेक्टर मधून आज टॅक्स येतोय मोठ्या प्रमाणात. म्हणजे आजच मी टॅक्स किती येतोय हे बघत होतो. तर एकूण देशाला मिळणाऱ्या करामधला जवळजवळ 20% अधिकचा कर महाराष्ट्र एकटं देत आहे. मी आता बघितलं तर जवळजवळ 18 लाख कोटी रुपये महाराष्ट्राने दिले आणि 2.9 लाख कोटी रुपये कर्नाटकाने दिले 2 नंबर. म्हणजे सर्व्हिस सेक्टरला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संधी दिली. त्याच्यामध्ये मग IT आलं, त्याच्यामध्ये मग हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल व्यवसाय असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला जिथं जिथं मॅन पॉवर लागतात त्या व्यवसाय असतील, जे सर्व्हिस आहेत. नर्सिंगची, हॉस्पिटलची सर्व्हिस, हॉस्पिटॅलिटी आहे, हॉस्पिटल आहे, हे सर्व्हिसेस आहेत. आज मोठ्या शहरामध्ये मेडिकल टुरिझम म्हणून कन्सेप्ट आलेली आहे. जगातले लोक आपल्या भारतात येत आहेत, इथं ऑपरेशन्स करून तिकडे जात आहेत. त्यातनं परकीय चलन मिळतंय, त्यातून आपल्या इथल्या लोकांना रोजगार मिळतो. एक हॉस्पिटल काढलं तर नुसते डॉक्टर असून चालत नाही, त्याला शेकडो नर्सेस लागत आहेत, साफसफाईपासून स्टाफ लागतोय, मेडिकलचं, फार्मास्युटिकल्स लागत आहे. म्हणजे एक उद्योग काढला तर अनेक लोकांना रोजगार मिळतो. आणि त्या सर्व्हिस सेक्टरमध्ये आज तुम्ही जे म्हणला ते टेम्पल इकॉनॉमी एक महत्वाचा घटक. अच्छा. आणि आज नाही, आपल्या देशाला 2,500, 3,000, 4,000 वर्षाचा इतिहास आहे, रामायण महाभारतापासून. आपल्या लोकांची धार्मिक पर्यटन एक मोठी हॉबी आहे. हॉबी म्हणा किंवा एक मनाची त्याची ताकद मिळवण्याची जागा आहे ती. त्यामुळे मग हे टुरिझम आहे. मग त्या टुरिझम मध्ये निसर्ग, त्याच्या अनुषंगानं असणारं पर्यटन, आणि त्यातलाच एक प्रकार आहे की आध्यात्मिक पर्यटन. अच्छा. मग तुम्ही जेव्हा पंढरपूरचा विचार करताय तर एखादी इंडस्ट्री आणायची म्हणलं मी उद्या, कुठली इंडस्ट्री तर आणू शकतो मी? मग मला इंडस्ट्री आणायची म्हणलं, समजा एखादी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणायची असेल तर एवढी जागा इथं मला मिळू शकते का? अच्छा. लँड त्याला दिली पाहिजे, स्किल मॅन पॉवर त्याला दिलं पाहिजे, वीज तेवढी दिली पाहिजे. ठीक आहे, ते तुम्ही आणताल सुद्धा, पण त्याला मर्यादा आहे. पण तुम्ही जर जगाचं जर बघितलं, युरोप जर बघितलं, युरोपमध्ये टुरिझमच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या युरोपमध्ये देशामध्ये 10 नोकऱ्या तयार होत असतील, पर्यटनाच्या माध्यमातून 6 लोकांना रोजगार मिळतोय आणि 4 लोकांना इतर माध्यमातून रोजगार मिळतोय. सगळ्यात मोठं पोटेन्शियल आहे ते टुरिझम मध्ये. आज महाराष्ट्रामध्ये एवढे गड आहेत, ते गड जरी आपण फिरायचं ठरवलं एखाद्या माणसाने, दरवर्षी एक गड, तरी सुद्धा आपल्याला 30-40 वर्षी फिरावं लागेल. 8 महिन्यातनं एक जायचं, वर्षातनं एकदा एखाद्या गडावरती, तरी सुद्धा 25-30 वर्ष लागतील. एवढी ठिकाणं आहेत मंदिराची. आधी रामापासूनचा इतिहास आहे. दरवर्षी एका तीर्थक्षेत्राला भेट द्यायची म्हटलं तरी तुम्हाला आयुष्य 30-40 वर्ष पुरणार नाही. दरवर्षी एक ठिकाण करायचं म्हणलं तर. पण पंढरपूरचं टेम्पल इकॉनॉमी तुम्ही जी म्हणता, मंदिरावरती अर्थशास्त्र आहे. तुम्ही आता बघितलं, 1 महिना अधिक महिना झाला, मी लोकांशी बोललो, ते म्हणले आम्हाला जेवायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. सकाळी 6 वाजल्यापासून गिरायक होत. रोज 1,00,000-2 लाख लोक इथं पंढरपूरमध्ये येत होते. मग आज ही लोक येत आहेत, काय येत आहेत? ती आज तुमच्या माझ्यामुळे येत नाहीत, ती पांडुरंगाकडे बघून येत आहेत. पण त्यांची माफक अपेक्षा आहे, इथे येताना आम्हाला चांगले रस्ते असावे, इथं आम्ही आल्यानंतर चांगल्या पार्किंगच्या सुविधा असाव्या, दर्शन आमचं सुलभ व्हावं, थोड्या वेळात दर्शन करून आम्ही बाहेर यावं, जेणेकरून आम्हाला
4 ठिकाणी पंढरपुरात फिरता येईल. बरोबर. आणि टुरिझमचा उद्देशच तो आहे. टेम्पल इकॉनॉमी काय नुसते लोक आले आणि गेले नाही, ह्यात एक अर्थशास्त्र डेव्हलप होते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शेतीमधनं मी 3,000 कोटी रुपये दरवर्षी तालुक्यात तयार करतो. बरोबर. पण पंढरपूरला दरवर्षी 1 कोटी लोक येत आहेत. बरोबर. आणि ते 1 कोटी लोक इथं पंढरपुरात राहिले. बरोबर. एक माणूस जर 1 दिवस राहिला तर किमान 500 रुपये खर्च करतो. बरोबर. कुठतरी हॉटेलवर, लॉजवर, जेवण, खान, पान, सुपारी, पाण्याची बाटली घेतली तरी 20 रुपये लागतात. मग 1 कोटी लोकांनी जर 500 रुपये खर्चायचं ठरवलं तर 500 कोटी रुपये आपल्या इथं मंदिराच्या अर्थव्यवस्थेमध्ये येत आहेत. आणि त्याच्याकरता मग ही टेम्पल इकॉनॉमी आणि ही आपण टाळू शकत नाही. कोविड नंतर तर ही संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे लोक येणार आहेत. मग त्या लोकांनी आल्यानंतर त्यांची जी भक्ती आहे, त्यांची भावना आहे, ती आपल्यामध्ये एनकेज झाली पाहिजे. ते खर्च तर करणार आहे. मग जर तुम्ही त्यांना चांगल्या सुविधा दिल्या, इथं चांगली जर पर्यटन स्थळ डेव्हलप केली, 1 दिवस 2 दिवस तो इथं राहायच्यासारखी व्यवस्था केली, तर तो अधिक पैसा इथं खर्च करेल. शेवटी मंदिर आहे, सगळं आहे, पण तुमचं उदरनिर्वाहाचं साधन पण तेच आहे ना आपल्या गावाचं. आणि हा काय पैसा नुसता मंदिरातल्या दक्षिणेच्या पेटीत जाणार नाही. तो पानटपरीवाला असेल, टांगेवाला असेल, रिक्षावाला असेल, फळं विकणारा असेल, हॉटेलमध्ये असेल, पानटपरीवाला असेल, अगदी चप्पलला पॉलिश करणारा असेल, हा पैसा सामान्य माणसाकडेच जाणार आहे. बरोबर. घरात तुम्ही जर 4 माणसं, 4 खोल्या, 2 खोल्या तुम्ही जर व्यवस्थित केल्या लॉज सारख्या, आणि तिथं तुम्ही जर एक 4 माणसं घातली, तुम्हाला रोज 1,000-1,500 रुपये देऊन जाईल ना तुमचंच घर. त्याला नाश्ता दिला, जेवण दिलं, तुम्हाला 100-500 रुपये जातील. आज तुमचं उदरनिर्वाहाला 1,000 रुपये दिवसाला चालू झाले ना. बाहेर जायची गरज नाही, घर सोडून, गाव सोडून. तुमचंच गाव आहे, तुमचंच घर आहे. माझ्या 4 खोल्यात, 2 खोल्यात मी राहीन, 2 खोल्या टुरिस्टसाठी देईन. आणि ही जी टेम्पल इकॉनॉमी आहे ना, प्रचंड प्रमाणात ही ताकद आहे. तुम्ही जे म्हणला की मग इकॉनॉमीसाठी काय करायचंय, मग त्याचा एक भाग म्हणून मग हे कॉरिडॉर सारखे विषय आहे. अच्छा. पूर्वी 1 लाख लोक येत होते माझ्या लहानपणी, तुम्हाला माहित नसेल, पण आम्ही वाचायचो की 2 लाख लोक वारीला आले, पेपरला यायचं. आज किती संख्या आहे? 20 लाख, 25 लाख. आज रोजचं फ्लोटिंग पॉप्युलेशन 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या घरात आहे. काय सुविधा आपण लोकांना देतो इथं? आज मंदिराकडे जायचं म्हणलं तरी सध्या बारक्या गल्लीतनं आपल्याला जावं लागतं. वाहनं कुठं उभा करायची हा मोठा प्रश्न आहे. लोकांना राहण्यासाठी चांगले हॉटेल्स नाही, जेवणाकरता चांगले हॉटेल्स नाही. आज गोपापूर सारखं ठिकाण आहे, विष्णुपद आहे, पुंडलिकाचं मंदिर आहे, यमाई लेक आहे, अशी जी आपल्या जवळची ठिकाण आहेत. लक्ष्मीनारायण आपलं ह्याचं नारायण चिंचोलीचं सूर्यनारायणाचं मंदिर आहे. ही ठिकाण आहेत ही जर आपण डेव्हलप केली आणि तो यात्रेकरू इथं आला, त्याला या सगळ्याकडे फिरायची साधनं केली, रोजगार तुम्हालाच मिळणार आहे. त्याचा एक भाग म्हणून हा कॉरिडॉर आहे. कॉरिडॉर म्हणजे काय आहे? तर पूर्वी तुम्ही बघितलं बडवे गल्ली, उत्पाद गल्ल्या किती बारक्या होत्या. रामानाथ झा साहेब आले 82 साली, त्यांनी पंढरपूर तुमचं सगळं घर बीर तिथं पडली. दुःख झालं आपल्याला, पण आज 82 साली घेतलेला रस्ता आहे तो आज पुरत नाहीये 20 वर्षात. कारण पूर्वी तुम्ही विचार करताना एवढी वाहनं येतील भविष्यात भारतात हे कोणालाच माहित नव्हतं. आज प्रचंड वाहनं आहेत. आज आमच्या पुढे प्रश्न कुठे की ही वाहनं उभा करायची कुठं? कुठंच पार्किंगची व्यवस्था नाही, मग रस्त्यावर लावताय. मग तुमची घरं पाडून जे रस्ते आज मोठे केले ते पण लहान पडायला लागले. प्रदक्षिणा मार्ग मोठा केला, मंदिर परिसर मोठा केला. पूर्वी फक्त वारीपुरते लोक येत होते, 4च वारे, आता रोज वारीसारखे लोक आहेत. मग त्यांना ज्या सुविधा मिळल्या पाहिजे, मग ते करताना आजचे जे उद्योग व्यवसाय करणारे तिथले लोक आहेत ते त्यांचंही विस्थापित झालं नाही पाहिजे, त्यांचं पुनर्वसन प्रॉपर झालं पाहिजे. त्याचाही विचार ह्या कॉरिडॉरमध्ये आहे. मग तुम्ही घरं आज पाडली तर तुम्ही कुठं अर्धा किलोमीटरवरती घर बांधून राहू शकता, मंदिराकडे येऊ शकता. पण व्यवसाय करणारा जो रोजगार करणारा माणूस आहे
त्याला जर तुम्ही 1 किलोमीटरवर दुकान टाकलं आणि तिथं तू व्यवसाय कर म्हणलं तर नाही चालणार त्याचा व्यवसाय. त्याचा व्यवसाय मंदिरावरतीच आहे. कुंकू, बुक्का, फुटाणे, बत्ताशे, चिरमुरे, मूर्ती काय असेल ते. त्यामुळे त्याला तिथं त्याची व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे त्याचीही रोजीरोटी गेली नाही पाहिजे. येणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. मंदिर परिसर चांगला झाला पाहिजे. आज अस्वच्छता आहे. कचरा उचलायचं म्हटलं तरी सुद्धा आज कार्तिकी आषाढी ह्या वाऱ्यामध्ये 3-3 दिवस टेम्पो जाऊ शकत नाही. घाण निघू शकत नाही तिथली. आज ड्रेनेजची व्यवस्था केली आहे पण अजून चांगल्या पद्धतीने करावं लागेल. नदीच्या पात्रात पाण्याची व्यवस्था चांगली करावी लागेल. नदी घाट चांगले करावे लागतील. सुशोभित करावे लागतील. प्रसन्न वाटलं पाहिजे तीर्थक्षेत्रामध्ये आल्यानंतर. आणि त्यासाठी म्हणून मग हे जे कॉरिडॉरचं आहे याच्यामध्ये कोणाला तरी कुठेतरी हाकलायचंय काढायचंय हा विषय नाही. तर आज 1 कोटी 2 कोटी लोक येत आहेत. ह्यांना गाव सामावून घेऊ शकतंय का आपलं? नाही घेऊ शकत. मग नदीच्या पलीकडे आपल्याला काय दुसरं पंढरपूर उभा करता येत आहे का? कारण जिथे जेणेकरून ही येणारी यात्रेकरू मठ तयार होतील, धर्मशाळा बांधतील, तिथं लोक राहतील. त्याबद्दल तुमचं विजन काय? नवीन जर पंढरपूर चालू आहे ना ती प्रक्रिया. अच्छा. आज आता 65 एकर होतं. त्याला चिटकून अजून रेल्वेची जमीन घेतली. आज तिथे 100 एकराचं एक तळ तयार झाला. वारीतले जवळजवळ 1,00,000-1.5 लाख लोक तिथे येऊन थांबू शकताय. आज आता नवीन अजून ऍक्विएशनची कारवाई शेगाव दोमाल्यामध्ये करायचं चालू आहे. तिथं प्रॉपर्टी जमिनी घेऊन 50-50 एकराचे तळ करायचे. आज शहराच्या येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती छोटे एसटीचं स्टँड करायचं, पार्किंग करायचं, ह्याच्या व्यवस्था उभा करायचं काम चालू आहे. नदी पात्रात पाणी राहिलं पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी फिरता आलं पाहिजे म्हणून तिथं व्यवस्था करायचं काम चालू आहे. नुसतं कॉरिडॉर म्हणजे काय मंदिर पाडणं आणि मोठे रस्ते करणं असा विचाराच्या मागचा नाही आहे. तर गावात शिरताना तुम्हाला प्रसन्न वाटलं पाहिजे मी कुठेतरी एखाद्या धार्मिक ठिकाणी आलोय. तो त्या मागचा विचार आहे. आणि ह्याचा शेवट काय आहे तर तुमचा रोजगार आहे. तुम्ही जेवढ्या चांगल्या सेवा देताल तेवढी माणसं इथं थांबतील. मग त्या माणसांना लागणाऱ्या सगळ्या सेवा इथं उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि मग त्या सेवा बाहेरून माणसं कोण देणार नाहीत, आपलीच लोक देणार आहेत. त्यातनं रोजगार निर्मिती आहे. त्यातनं अर्थकारण मजबूत आहे. आणि त्याकरता ही टेम्पल इकॉनॉमी आणि त्या दृष्टीने ह्या योजना आखते सरकार. बर. आता मंदिर प्रशासन आणि नगरपालिका या दोन्हींचा कारभार वेगळा आहे. पण इकॉनॉमिकली निधी येताना दोघांना वेगवेगळा येतो का? आणि त्या आता मंदिर प्रशासन सांभाळणारा जर एक XYZ व्यक्ती असेल तर त्याला पुढे जाऊन त्याचं राजकीय क्षेत्रात त्याचं एक त्याला एक हे दिलं जातं की तू मंदिर प्रशासन सांभाळा तुम्ही, आम्ही तुम्हाला तुमच्या राजकीय करिअरसाठी मदत करतो, असं एक इक्वेशन आहे. तर इतके वर्ष नगरपालिका आणि मंदिर प्रशासन ही वेगवेगळं का राहिलं? म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये मत काय आहे की हे असं का राहिलं? आणि मग हे कॉरिडॉर सारख्या संकल्पना आणि हे मग एवढे वर्ष गेले त्याच्यामध्ये. पूर्वी मंदिर होतं तसं बघितलं तर आपलं थोडं बडवे, उत्पाद, सेवादारी ह्या लोकांच्या ह्याच्यामध्ये मंदिर होतं, ताब्यात होतं. आणि ते लोक बाहेरच्या लोकांचा शिरकाव त्यात नव्हता. व्यवस्थापन तेच बघायचे मंदिराचं. आणि या दोन बाजू आहेत की मंदिराच्या आतलं व्यवस्थापन ह्या लोकांनी बघावं आणि मंदिराच्या बाहेरचं जे शहरातलं व्यवस्थापन आहे ते नगरपालिकेने बघावं. म्हणूनच ही नगरपालिका स्थापन झाली. 150-200 वर्ष झाली इंग्रज काळामध्ये. तिथलं पाणी, तिथली स्वच्छता, तिथलं आरोग्य ह्या व्यवस्था नगरपालिकेने दिवाबत्ती ही कामं करावी. त्यामुळे शासनाकडनं जो निधी येतोय तो नगरपालिकेच्या कामाकरता नगरपालिकेकडेच येतो. मंदिर समितीच्या कामासाठी निधी शासन काही देत नाही, पहिल्यापासून देत नव्हतं. आता पहिल्यांदा नगरपालिकेला 75 कोटी रुपये दिले की मंदिराला दिले की मंदिराचं पूर्वीचं मूळ रूप जे आहे ते आलं पाहिजे. म्हणजे आम्ही लहानपणी बघितलेलं आहे मंदिर, तिथल्या ओहऱ्या, दगडी फरशा. पुढे काय झालं, कोणी कलर दिले, कोणी मार्बल लावला, कोणी ग्रॅनाइट लावला,
कुणी गिलावे केले, ते सगळं काढायचं चाललंय. आणि त्यांचं सरकारचं म्हणणं असं आहे की जसं ज्ञानेश्वर नामदेव हे संत मंडळी होऊन गेली, संत ज्ञानेश्वरांच्या काळात, संत नामदेवांच्या काळात जसं पंढरपूरचं आध्यात्मिक वातावरण होतं, मंदिरातलं ते रूप होतं, त्या रूप परत लोकांसमोर आणावं अशी एक त्यामागची संकल्पना आहे. आणि कुठलीही वास्तू घ्या, घर घ्या, मंदिर घ्या, ह्याची काही ना काहीतरी झीज तूट क्षिती होतच असते. त्यामुळे ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. कुठं दगड निसटतात, कुठं काय होतं, मग उद्या भविष्य काळात काहीतरी अपघात होऊन दुर्घटना घडण्यापेक्षा त्याच्या मागचा तो एक उद्देश आहे. मग आतल्या व्यवस्था कशा असाव्यात, काय करावं. मग बडवे उत्पाद सेवादारांच्या ताब्यातून मंदिर घेण्याचा कायदा झाला, तो 25-30 वर्ष कोर्टात लढला. सरकारने मंदिर घेतलं 2014च्या कालखंडामध्ये सरकारने ताब्यात घेतलं. आणि मग 14 पासून आज आता मंदिराची कमिटी म्हणून व्यवस्था बघते त्या ठिकाणी. मग त्याच्या मागचा उद्देश असा आहे की हे कोणीतरी बघितलं पाहिजे, त्याच्याकरता सरकार नेमतंय. मग पूर्वी असं होतं की अधिकाऱ्यांवर सोपवायचं का, मग अधिकाऱ्यावर सोपवलं तर त्याला सगळं शासकीय हे होईल, ऑफिस सारखं मंदिर होणे. म्हणून मग त्याच्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांची कमिटी नेमून त्या समितीनं सरकारच्या विचारानं त्या ठिकाणी काम करावं म्हणून मंदिर समिती आली. मंदिर समितीचा रोल वेगळा आहे, नगरपालिकेचा रोल वेगळा आहे. नगरपालिका मंदिर समिती एकत्र येऊन काम केलं पाहिजे का, 100% केलं पाहिजे. पण मुळात आपल्या पंढरपूरच्या मंदिराचं उत्पन्न आणि त्याची तुलना आपण काही शिर्डी बालाजीशी करू शकत नाही. त्यामुळे आपलं उत्पन्न खूप तुटपुंज आहे मंदिराचं. पूर्वी बडवे उत्पाद सेवादारी होते, येईल ते ह्याच्यात भागवत होते, करत होते. आता सेवा द्यायचं प्रमाण वाढले, खूप वाढले. त्यामुळं सरकारीकरण नाही म्हणलं तरी होत असते कुठल्याही ह्याचं, थोड्या झालेलं आहे. मग ते माणसं आली, स्टाफ आला, 200-200 250 कामगार, त्यांचे पगार, मग ते मंदिर बघतायत, समिती बघते. पण मंदिर समितीनं शहरासाठी सुद्धा काही योगदान दिलं पाहिजे का, 100% दिलं पाहिजे. पण ते देऊ शकत नाहीत. म्हणून तर मग सरकार इतर माध्यमातून नगरपालिकेला मदत करतं आणि ह्या व्यवस्था उभा करतं. ड्रेनेजसाठी पैसे देतं, रस्त्यासाठी पैसे देतं. आता 4,000 कोटीचा कॉरिडॉर आहे, मंदिर समिती करू शकली नसते. म्हणून सरकार बजेटमध्ये प्रोव्हिजन करून देते. आणि शेवटी ती अल्टिमेटली सगळ्या लोकांसाठीच आहे, पांडुरंगासाठी काहीच नाहीये. ती बिचारा विटीवरती उभा आहे युग न युग, पण त्याला भेटण्याकरता तुम्ही आम्ही जे येतोय इथं, त्यांच्याकरता या सुविधा आहेत. त्यामुळं हे कमिटी आहे ही राहणारच आहे, व्यवस्था म्हणून आहे. मग ती शासकीय अधिकाऱ्यांची असू शकते किंवा सामाजिक लोकांची असू शकते किंवा महाराज मंडळींची असू शकते. शेवटी पुन्हा प्रश्न येतोय संस्काराचा. त्या कमिटीमध्ये असणारे लोकांचे संस्कार कसे आहेत, त्यांची आध्यात्मिक आत्मीयता देवाबद्दलची किती आहे. कुठेतरी वर्णी लावायची म्हणून कोणातरी कार्यकर्त्याची वर्णी लावायची, या अनिष्ट गोष्टी हे घडतायत. पण ते लोकशाहीचा एक भाग आहे आता त्या ठिकाणी. सरकार करताना उद्देश चांगला आहे, पण शेवटी मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मी कसं वागायचं हे सरकार नाही सांगू शकत, मीच ठरवलं पाहिजे. हे पांडुरंगाचं मंदिर आहे, इथे मी शुचिरभूतपणेच वागलं पाहिजे. मी जर उद्या काही भानगडी करून जर इथे यायला लागलो करायला लागलो तर पावित्र राहणार नाही. त्यामुळे ह्या कमिटीमध्ये असलेल्या लोकांची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी जास्त आहे की तुम्ही मागच्या जुन्या लोकांना नावं ठेवून सरकारनं ताब्यात घेतलंय. तुम्ही म्हणजे खरे खोटे आक्षेप हा विषय वादात येत आहे, पण तुम्ही सरकार म्हणून नेमताय आता माणसं ती तरी त्या नैतिकतेची असली पाहिजेत. पण दुर्दैवानं काही गोष्टी चुकीच्या घडतात, काय करणार त्याला. आता नमामि चंद्रभागा आणि अजून वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारकडनं इथं जाहीर झाल्या होत्या. तर नमामि चंद्रभागा बंद पडली. म्हणजे आज चंद्रभागेची अवस्था, बाकीचे इस्कॉन सारखे संस्था असतील, या सगळे लोक बाहेरचे महाराज मंडळी येऊन ते साफसफाई करतात.
परवाच मी म्हणजे ते एक इस्कॉनचेच महाराज आहेत, त्यांनी एक इंस्टाग्रामवरती रील टाकलेली. आमचं सहज असं बोलणं झालं, पण त्यांनी सांगितलं की इकडे आम्ही गेले 4 वर्ष झालं आम्ही ट्राय करतोय हे करायचं, पण चंद्रभागा काही त्याचं स्वच्छताकरण, त्याचं सुशोभीकरण ते आता कॉरिडॉरमध्ये होईलच, पण या काळात त्याला ब्रेक लागला. नाही, तसं काही विषय नाही आहे. चंद्रभागा नाही, देशातल्या सगळ्यात नद्या प्रदूषित झाल्या. ते काय फक्त अच्छा. चंद्रभागेच्या नशिबाला आलंय असं नाही. अच्छा. पूर्वी धरण नव्हतं, हं. 12 महिने पाणी व्हायचं, हं. त्यामुळे ते जाणवत नव्हतं. हं. धरण आलं, पाणी अडवलं गेलं, हं. 4 महिने पाणी अडवलं जातं, 8 महिने ते पाणी वापरतो. त्यामुळे चंद्रभागेचा प्रवाह हा प्रवाही राहिलेला नाही. बरोबर. तो एक भाग झाला. हं. त्यामुळं पाणी साठून राहतं आणि ते आपण सोडतो आणि वापरतो. हं. हं. दुसऱ्या बाजूला चंद्रभागा घाण करतं कोण? बरोबर. कोण करतं? आपण समाजच करतोय ना. बरोबर. तिथं काय आभाळातनं काही घाण पडत नाही. हं. चंद्रभागेला आम्हीच येतो, घरातले कपडे आणून टाकतो आजारी माणसाचे, हं. गाद्या, उश्या, बेडशीट, हं. काय आहे तिथं? हो. आपण समाजच ती चंद्रभागा घाण करतोय. हं. हं. जनावरं पाण्यात धुवायला नेतो, हं. मग प्रदूषण असेल तर कारखान्यातनं बाहेर सोडतो. हं. एवढी कसं आहे की शासन करतंय, नियम आहेत, कायदे आहेत, यंत्रणा आहे, हं. पण जोपर्यंत स्वतः मी जाऊन तिथं घाण करायचं थांबवणार नाही, हं. तोपर्यंत ही थांबणार नाही. बरोबर. आता अपेक्षा अशी आहे की ही शुद्ध कोणी करायचं, स्वच्छ हं. कोणी करायचं. हं. नगरपालिकेकडं तुटपुंज मनुष्यबळ आहे हं. त्या ठिकाणी. म्हणजे मी बघतोय आता शहराचा एवढा मोठा परिसर वाढलाय हं. आणि सगळीकडेच काय मनुष्यबळ पुरवू शकत नाही नगरपालिका. हं. माझी सोसायटी आहे, माझा घर आहे, हं. मीच माझा कचरा घरातला काढतोय आणि बाहेर आणून टाकतोय. मीच पुन्हा म्हणतोय माझी सोसायटीत कचरा साठला, हं. हं. पण मीच जर माझ्या घरातला कचरा जर व्यवस्थित घंटागाडीत टाकला हं. तर सोसायटीत घाण पडणारच नाही. बरोबर. तसं मीच माझ्या घरातनं घाण काढतोय आणि चंद्रभागेत आणून टाकतोय, हं. हं. त्यामुळे ती घाण होते. पण ह्याच्यावर काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, शासनाच्या डोक्यात आहे. बरं. मी नमामि चंद्रभागा जो प्रकल्प म्हणला तो काही बंद पडलेला नाही. बरं. त्याचे टप्पे आहेत. चंद्रभागा मूळ घाण कशामुळे होती? हां. तर पुण्यामधनं येणारं जी इंडस्ट्रीचं घाण पाणी आहे, बरं. चिंचवड पासून, पिंपरी चिंचवड पासून बरं. पुणे, हं. पुण्यानंतर खाली दौंड, भिगवण असं करत करत चंद्रभागा येते. हं. मग इथं या इंडस्ट्रीचं येणारं पाणी हं. प्लस पुण्यातलं वापरलेलं सांडपाणी हं. हे सगळं त्यात येत आहे. बरं. आता त्याच्यावरती प्रक्रिया करायचं काम चालू आहे. बरं. भीमाशंकर पासून हं. आता भीमाशंकरलाही प्रोजेक्ट झालाय असाच कॉरिडॉर सारखा, हं. की तिथून उगमस्थान आहे जिथं तिथल्यापासून हे पाणी घाण कसं होणार. हं. हं. मग ह्याच्यामध्ये काय येतं की आजूबाजूच्या शहरातलं सगळं मलमूत्र येतंय, हं. सांडपाणी येतंय, सिवेज वॉटर आहे, हं. कचरा येतोय, कारखाने आहेत, पावसाळ्या दिवसात आपल्या इथलं जे घाण पाणी आहे ते बाहेर सोडून देतात. हं. हं. मग हे थांबवायकरता म्हणून जवळजवळ पुण्यामध्ये आज नाही म्हटलं तरी पुण्यातलं 30-35-40% पाणी असंच नदीमध्ये सोडलं जातं. तुम्ही मुळा मोठा बघितले असेल, हो. हो. काय अवस्था आहे त्याची, बरोबर. गटारच आहे ती, बरोबर. आणि तीच पाणी पुढे चंद्रभागेला येत आहे ना. हं. 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 त्यामुळे ते थांबवण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. बरं. प्लस पंढरपूर शहर जो भाग आहे हं. इथं आता त्यांनी वाखरी, हं. टाकळी, पलीकडच्या बाजूला गुरसाळी, भटुंबरे, हं. शेगाव, दुमाला हं. ही जी गाव आहेत आजूबाजूची, ह्या गावातलं सांडपाणी, मलमूत्र जे येतंय सगळं, हं. 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 ते जरी आपल्या इथल्या बंधाऱ्यात यायचं थांबवलं हं. तरी सुद्धा इथली चंद्रभागा स्वच्छ राहील. बरं. हे आता काम चालू आहेत. बरं. आता यमाई लेक तुम्ही बघा, इथं इतकी घाण आहे. हो. काय होती, तर पलीकडे टाकळी म्हणून गाव आहे, हं. लोकांनी बंगले बांधले, घरं केली, सगळं केलं, हं. पण तिथं सांडपाण्याची व्यवस्थाच नाही आहे. बरं. मग शासन काय तुम्हाला एकदा उभा करून देईल, हं. त्याचा रोजचा मेंटेनन्स कोणी करायचा? हं. ग्रामपंचायतीनं केला पाहिजे. ग्रामपंचायतीची परिस्थिती नाही आर्थिक बरं. ती करायची, त्यामुळे ती ग्रामपंचायत करत नाही. बरोबर. मग ते सगळं पाणी येतं तळ्यामध्ये, तेच पाणी जातं चंद्रभागेमध्ये. हं.
त्याकरता आता आपण इथं ड्रेनेजची व्यवस्था करायला लागलो. शहरातलं सगळं ड्रेनेज पूर्ण होत आलंय. तसं आजूबाजूच्या गावातलं काम चालू आहे. आणि नुसतं एक नाही तर ते उगमापासून शेवटच्या ह्याच्यापर्यंत हा. प्रत्येक गोष्ट तिथली थांबवली पाहिजे. आता जे वाढणारं पंढरपूर आहे त्याचं टाउन प्लॅनिंग तुम्ही कशा पद्धतीने बघताय? तुमचं विजन काय आहे त्याच्याबद्दल? टाउन प्लॅनिंग तर केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर ही मोठी खेडीच होणार आहेत. आज पुण्याची अवस्था बघताय तुम्ही. पुणे म्हणजे कात्रज ह्याकडच्या एरियात जर तुम्ही गेला, हडपसर ही सगळा भाग जर बघितला तर अक्षरशः ती वस्ती एवढी चिटकून बकालपणा आहे. ह्या सगळ्या ही 2 टायर 3 टायर जी शहर आहे, टायर 3 टायर 4 मध्ये हळूहळू सगळीकडेच ही व्यवस्था व्हायला लागली. प्रॉपर प्लॅनिंग केलंच पाहिजे. कागदावरती प्लॅनिंग होते पण प्रॅक्टिकल त्याचे इम्प्लिमेंटेशन करताना मर्यादा आहे आणि यंत्रणा सक्षम नाही. ह्याच्यावर टाउन प्लॅनिंग असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, हे यंत्रणा सक्षम नसल्यामुळं त्यांच्याकडे प्रॉपर मॅन पॉवर नाही. कायद्याला कोणी जुमानत नाही अशी परिस्थिती. अतिक्रमण होत आहेत, त्याकडे कोणी दुर्लक्ष करते, कोणीही काढत नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये टाउन प्लॅनिंग ही झालं पाहिजे. आम्ही सांगितलं तसं परदेशात आलो नंतर आम्ही बघितलं आपल्याकडे ड्रेनेज सिस्टीम आपण केली. आणि तुम्हाला माहित नसेल तर पूर्वी आपल्याकडं टोपली संडास होती आणि डोक्यावरनं मैला वाहून न्यायचे लोक. तो भंगीमुक्तीचा प्रयोग झाला आणि सगळे ड्रेनेज पंढरपूर शहरातले केले, सगळे संडास काढून टाकले. त्यावेळेस काय होईल, कसं होईल, लोकांनी टीका केली. पण आज 25 वर्षानंतर बघितल्यानंतर पंढरपूर बाबतीमध्ये ती स्वच्छ दिसते. ती घाण कायमस्वरूपी गेली. आता उपनगरामधलं जवळजवळ 100% ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण करत आणलेली आहे आपण. 100% कुठेतरी राहिला असेल, नाही असं म्हणत नाही मी. आता जुनं जे ड्रेनेज झालंय ते 30 वर्ष होऊन गेली, ते आता नवीन टप्पा त्याचा घ्यावा लागतोय. ही चालणारी प्रक्रिया आहे. टाउन प्लॅनिंग मध्ये रस्ते मग पूर्वी 3 मीटरचे रस्ते असायचे, आता आपण 18 मीटरचे रस्ते करतोय, 15 मीटरचे करतोय. पूर्वी रस्ते मातीचे होते, आता आम्ही कॉन्क्रीटचे रोड पंढरपुरात बनवायला लागलोय. मग ह्या गोष्टी आपण करतोय. पार्किंगच्या सुविधा या ठिकाणी चांगल्या असल्या पाहिजे. भविष्य काळामध्ये आता बघितलं आम्ही कुंभमेळ्याला गेलो तर 5-5, 6-7, 8-8 किलोमीटरला वाहनं थांबवून चालत जावं लागायचं. उद्या पंढरपूरमध्ये ही येणार आहे. त्याची व्यवस्था आत्ताच नियोजन करावं लागणार आहे. मग त्याकरता पार्किंगसाठी काही तळ गावाच्या बाहेर 4-5 किलोमीटर आणावे लागतील, तयार ठेवावे लागतील, जेणेकरून येणारी प्रायव्हेट वाहनं, बसेस तिथं थांबतील. तिथून लोकांनी गावात कसं यायचं, मग त्याच्याकरता मग काही बसेस इलेक्ट्रिकच्या किंवा ट्राम, मेट्रो सारख्या सुविधा आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे हे सगळं करावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं आता हा जो कॉरिडॉरचा विषय आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पार्किंग पंढरपूर शहरात हा विषय आपण त्या ठिकाणी घेतलाय की एका वेळेस शहरामध्ये किमान 1000 ते 1500 गाड्यांचं पार्किंग मंदिराच्या परिसरात जवळ झालं तर रस्त्यावरची वाहनं कमी होतील, ऑटोमॅटिक लोकांना चांगले रस्ते प्रशस्त मिळतील. ही सगळी व्यवस्था आपण त्यात करतोय आणि त्याचं प्लॅनिंग प्रॉपर आहे. त्यामुळं मी तर स्वतः मला टाउन प्लॅनिंग मध्ये इंटरेस्ट आहे. मी गाडीत बसतो आणि एखादं जर कुठं अतिक्रमण कुणी खोकं टाकत असेल तर मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करतो की असं असं खोकं पडतंय, ते काढलं पाहिजे. पण शेवटी अधिकारी सुद्धा काय होते बघतो आम्ही, पगाराची गाड घालायची, 3 वर्ष कशी बशी काढायची, स्वतःवरती काही येऊ नये अशा पद्धतीची अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे प्रशासनातल्या. एखादाच असतो अधिकारी धाडसी झा साहेबांसारखा निर्णय घेतो कारण त्याला माहित आहे ह्याचे परिणाम पुढे चांगलेच आहे. आज आपण 25 वर्षानंतर बघितल्यावर झा साहेबांचा राग येत नाही आपल्याला की ही गरज आहे. तसं आज कॉरिडॉरला लोक विस्थापित होणार आहेत, घरं जात आहेत, दुःख आहे, नाही असं नाही. पण तुम्ही आज जर 500-600 वर्ष मंदिरापासला फायदा घेतला असेल तोटाही काय होणार आहे त्याचा. म्हणजे
तुम्ही मंदिराजवळ आहात म्हणून तुमच्यावरती आज घाव पडला. तुम्ही जर लांब असता हम्म. कोण आलं असतं तुमचं घर पाडायला? बरोबर. आलंच नसतं. हम्म. पण शेवटी उदरनिर्वाहाचं साधनच मंदिर आहे पंढरपूरचं, हम्म. तिथल्या अर्थव्यवस्थेचं. हम्म. मग तिथे येणाऱ्या लोकांना सोयी देताना कोणावर तरी तर अन्याय होणार आहे. बरोबर. मग तो होत असताना तो अन्याय कशा पद्धतीनं दूर करायचा, हम्म. मग तो सस्टेन झाला पाहिजे, त्याला नवीन घर घेता आलं पाहिजे. हम्म. नुसतं घर घेऊन नाही, त्याला उदरनिर्वाहाचं त्यातनं काहीतरी 2 पैसे मिळले पाहिजे. हा सुद्धा विचार टाउन प्लॅनिंग मध्ये आपण केला पाहिजे. बर. आणि ते करणं गरजेचं आहे बर. त्या ठिकाणी. तुम्ही फिल्म्स बघता? फार नाही. वाचन? तुमचं वाचन करतो. कशा पद्धतीचं तुम्ही? नाही, वाचन आता आपल्या इथं आध्यात्मिक ते आध्यात्मिक मी सगळं वाचण्यापेक्षा आता पूर्वी वाचत होतो, हा. पण आता थोडं वाचण्यापेक्षा ऐकणं हा. हे वाढलेलं आहे. हा. पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा गाडीतच बसलो, युट्यूबवर टाकलं पॉडकास्ट, हा. युट्यूबवर कुठलं तरी एखादं कोणाच तरी हे असतात, सिरियल असतात चांगल्या, हो. त्या बघतो. सिनेमा बघत नाही, पण शॉर्ट फिल्म असतील तर आपल्या आता सध्या घरी हा. नेटफ्लिक्स वगैरे असतात छोट्या छोट्या, हा. 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 त्याच्यातनं चांगला संदेश येतो, अशा बघतो. बर. बर. पण सिनेमाचं फार काही एवढं हा. आवड नाही. गाणी ऐकतो, पण 70च्या दशकातली 80च्या दशकातली जुनी जी आहेत, हा. आमच्या तरुणपणातली, हो हो हो. किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा त्यावेळच्या गायकांची गाणी असतात ती ऐकतो. बर. पण ते काय तसं गाण्याचं फार नाद नाही. नाट्यगीतं ऐकतो, हा. पण आपलं एक रिलॅक्स म्हणून बर. होण्यासाठी. सांस्कृतिक आणि कला क्षेत्र आपल्या पंढरपूरचे बरेच लोक या क्षेत्रामध्ये होते. आता नाट्यगृह उभा केलंय. इथलं एकच थिएटर आहे आपल्या इथे सिनेमासाठी. त्याबद्दल तुमचं कसं विजन आहे? काय तुम्ही काय विचार करता त्याच्याबद्दल? नाही, मुळात कसं आहे, पंढरपूरला आध्यात्मिकच परंपरा मोठी आहे. त्यामुळं कीर्तन, प्रवचन हा एक विषय आहे. दुसरं नाट्य संस्कृती पंढरपूरची जुनी होती. पूर्वीची थिएटर होती, अरुण टॉकीज, अकबर टॉकीज वगैरे, इथं नाटकं यायची, संगीत नाटकं वगैरे आमची काका वडील सांगायचे. पण आता तसे आता नाटकं पुढं फार आता येत पण नाहीत, सुविधा पण आता तशा इथं नव्हत्या. त्यामुळे आता मी जेव्हा आलो त्यावेळेस ठरवलं की आपण नाट्यगृह इथं झालं पाहिजे. म्हणून मी आमदार झाल्यानंतर 17 साली सरकारच्या मागं लागून मंजुरी आणली. त्यात थोडे जरा कोर्ट मॅटर झाले, अडकलं, परत कोविड आला. आता नाट्यगृहाची तर उभारणी आपण चांगली केलेली आहे. मी तर सगळीकडे नाट्यगृह जेव्हा बघतो मी इतर गावात जाऊन, मग तिथले पुढं लाईट बंद पडलेले असतात, एसी बंद पडलेले असतात, खुर्च्या मोडलेल्या असतात, मेंटेनन्स त्याचा राहत नाही. त्यामुळे छोट्या गावात नाट्यगृह चालवणं अवघड आहे. कारण नाटकं आल्यानंतर नाटकाचं तिकीट घेऊन बघणारा वर्ग किती, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यापुढे. पण तरी सुद्धा बघणारा किती म्हणण्यापेक्षा आपण जर सेवा सुविधा दिल्या तर येतील. त्या हिशोबाने आपण इथं नाट्यगृह उभा केले. जवळजवळ 1100 सीटचं नाट्यगृह आहे. आणि महाराष्ट्रात कुठं नाही असं नाट्यगृह आपण इथं उभा केलं. म्हणजे अभिमान वाटेल अशी इमारत उभा राहिली. पण ती टिकली पाहिजे, चालली पाहिजे, त्याचा मेंटेनन्स झाला पाहिजे. म्हणून मग तिथं आम्ही लग्नासाठी हॉल काढले, प्रवचनासाठी हॉल काढले. कोणी चित्रकार आला, एखादा चित्र प्रदर्शन करायचं असेल, मूर्तीचं प्रदर्शन करायचं असेल, त्याकरता हॉल काढले. आणि अत्याधुनिक पद्धतीने केलंय. तर पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली आहे की त्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी तिथं होऊन त्यातून ह्याचा खर्च भागला पाहिजे. असं त्या ठिकाणी आपलं एक नियोजन आहे. नाट्यगृहाचा मोठा खर्च असतो कशाचा, तर लाईटचा. त्याकरता तिथं आपण 20 किलोवॅट पेक्षा अधिक लाईटची तिथं आपण सोय करतोय, सोलरची. त्यामुळे अत्याधुनिक करतोय आणि टिकलं पाहिजे या मताचं मी आहे. कारण शेवटी ही परंपरा आहे, जुन्या लोकांनी आहे ती पुढे आली पाहिजे. आणि ह्या क्षेत्रात खूप चांगले दिग्गज कलाकार आहेत, नवीन पिढी येते, त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. संगीताचे कार्यक्रम वगैरे आहेत. सिनेमाचा म्हणताल तर सिनेमाच्या ह्याला व्यवसाय आहे शेवटी.
आता घराघरात तुमच्या सिनेमा आले, हम्म. प्रत्येक घरामध्ये आता होम थिएटर यायला लागले. बरोबर. त्यामुळे ते किती टिकणार पुढं, हम्म. शेवटी अर्थकारणाचा प्रश्न आहे. बरोबर. सिनेमा थिएटर बांधलं तर त्याला 2 पैसे मिळले पाहिजेत त्या माणसाला त्यातून, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केल्यावर. बरोबर. त्यामुळे त्याला मर्यादा आहेत, पण नाट्यगृहासाठी जे लागतंय हम्म. ते आपण इथं करतोय पंढरपूरमध्ये. ते केलं पाहिजे या मतात असल्यामुळे तर मी एवढं इनिशिएटिव्ह घेऊन बर. जवळजवळ 80-90 कोटी रुपये त्यासाठी खर्च करून नाट्यगृह पुढच्या 6 महिन्यात आपल्याला लोकांसाठी खुलं करायचंय. अंतिम टप्प्यात आता काम आलंय बर. आणि होईल. मला आनंद वाटेल ते झालं पाहिजे. बर. तुम्ही आतापर्यंतच्या या सगळ्या आपल्या संस्था, तुमचं हे सगळं राजकीय, या सगळ्या गोष्टींमध्ये आता ही विधान परिषद तुमचं नाव खूप आघाडीवरती होतं आणि सगळ्याच म्हणजे पंढरपूरकरांना असं हे होतं की तुम्ही त्या पदावरती जावं. मग काय झालं की ते होऊ शकलं नाही? नाही, आपला काय त्याच्यावर असा हक्क नाही कायदेशीर कुठला. शेवटी पक्ष आहे आणि पक्षामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळेस वेगळ्या लोकांना संधी पक्ष देतो. जशी या निवडणुकीत त्यांनी राजाभाऊ राऊत त्यांना संधी दिली. कार्यकर्त्यांना, आपल्या लोकांना वाटणं साहजिक आहे की आपला नेता गेला पाहिजे, आपला मित्र झाला पाहिजे, पण नाही झालं. पक्ष आहे, पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारली. 14 साली उभा केलं, मी उभा राहिलो, 19ला उभा केलं, राहिलो, 16 साली ही निवडणूक लढलो विधान परिषदेची, 21ला सांगितलं की थांबावं लागते, थांबलो, 25ला सांगितलं थांबावं लागते, थांबलो, आत्ताही सांगितलं थांबावं लागते, थांबलो. शेवटी कसं आहे, आपण एका नेतृत्वाला स्वीकारलंय, पक्षाला स्वीकारलंय, त्यामुळं पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आणि हाच संस्कार आपल्यावर झालाय मोठ्या मालकांपासून. मोठ्या मालकांनी सुद्धा 2009ला पक्षाने सांगितले की थांबा, म्हणले की मालक थांबले. बरोबर. ही काय पहिलीच वेळ नाही, 3री-4थी वेळ आहे. पक्ष आहे, नेतृत्व आहे, विचार करतील योग्य वेळेस कुठली जबाबदारी टाकायची. आपलं काम तर काय बंद नाही, रोज काम चालूच आहे. ते पद असलं म्हणजेच काम होतं असंही नाही. आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली तेव्हा काम केलं. 4 वर्ष आज संधी नाही आहे तरी रोजचं काम चालूच आहे. शासनात एखादा शब्द टाकला तर त्याला किंमत दिली जाते. पद मिळावं वाटतंय कार्यकर्त्याला, प्रत्येकाला, मलाही वाटतंय, तो विषय नाही. पण ठीक आहे. तुम्हाला वाईट वाटलं या गोष्टींचं? नाही, वाईट वाटण्यापेक्षा कसं आहे की माझ्यापेक्षा कार्यकर्ता खचतो त्यात. मी तर काय पक्षाकडे मागायला गेलो नव्हतो. म्हणजे पक्षाचे अध्यक्ष इथं आले होते आणि त्यांनी सांगितले की बाबा तुम्हाला संधी दिली जाईल आणि इतर दुसरीकडनं जाण्यापेक्षा मी इथं पूर्वी निवडणूक लढवली होती, आमदार झालो होतो. त्यावेळेस तर पक्षाकडे माणसंही नव्हती, उभा राहायला माणूस नव्हता. मला म्हणले तू उभार, म्हणलं उभार, तू पडणार आहे हे माहित होतं समोर. 40च मतं होती फक्त पक्षाची, तरी पण धाडस केलं, उभारलो, लोकांनी निवडून दिलं. यावेळेस परिस्थिती चांगली होती, त्यामुळे वाटलं होतं यावेळेस काय अडचणी येणार नाही. पण वरच्या लोकांना काहीतरी अडचणी आल्या असल्यास आम्हाला पातळीवर काम करताना आमच्या इथं एखाद्याला कुठेतरी द्यावं वाटतं पद, पण देऊ शकत नाही. आम्हालाही काय अडचणी असतात. शेवटी कसं आहे, कार्यकर्ता म्हणून मी समजून घेतोय, पण खालच्या माणसाला ते समजत नाही. त्यामुळं थोडं त्याला दुःख होतंय, तो नाराज होतो. ते समजूत शेवटी काढावी लागतं. राजकारणात प्रवाही राहिलं पाहिजे, येत राहील, जात राहील. कोणाला जरी आज मिळलं तर ते पुन्हा 5 वर्षानंतर माझीच आहे, प्रत्येक जण. तुम्हाला असं वाटतं का की ज्या टायमाला अशा गोष्टी होतात त्या टायमाला राज्यस्तरीय जबाबदाऱ्या दिल्या जातात, केंद्रस्तरीय जबाबदाऱ्या दिल्या जातात, अशा गोष्टींमध्ये तुम्ही बघता का तुम्ही स्वतःला की तुम्ही राज्यस्तरीयवरती जाऊन तुम्हाला काम करायला मिळेल किंवा केंद्रस्तरीयवरती जाऊन तुम्हाला काम करायला मिळेल? नाही, पक्ष कुठली जबाबदारी देतो त्याच्यावरती आहे. त्यामुळं पुरुषस्य भाग्यम म्हटलं आता आपल्याकडं.
तुम्हाला कुठली संधी कधी चालून येईल हं. कधीच माहित नाही. बर 2016ला मला विधान परिषदेवर उभा राहताना मला माहितही नव्हतं. बर असंच एक दिवस बोलवलं कोल्हापूरला, मला म्हणले तुम्हाला इलेक्शन लढवायचे. अहो म्हणले माझे काहीच माहित नाही मला. हं. बरं, पक्षाची मतं नाहीत, हं. सगळी 70-90% मतं ही काँग्रेसची. हं. नाही म्हणले उभा राहा, बघू काय होतंय. बर उभा राहिलो. हं. तसं पक्ष नेतृत्व ठरवतो बर काय करायचं. बर. त्यांच्या डोक्यात ते विषय असतात. नगरपालिका निवडणूक झाली, त्याच्यामध्ये नगराध्यक्ष वेगळे आले आणि तुमचे नगरसेवक, तुमच्या गटाचे नगरसेवक जास्त आले आणि तेच जे जनतेतनं नगराध्यक्ष गेले तुमच्या विरोधात होते, आता ते तुमच्या मित्रपक्षात येऊन बसलेत. तुमचं त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळीच आहे, पण आता तुम्ही या गोष्टी कशा पुढे घेऊन जाणार आणि पंढरपूरला ह्याचा फायदा कसा होणार? कसं आहे, आता पंढरपूरला फायदा कसा होणार हे काय कोणाच्या माझ्या तुमच्या हातात कोणाच्याच नाही. ते आपण विजन घेऊन कुठलं काम करतोय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि मी आता सत्तेत नव्हतो तरी सुद्धा पंढरपूरचे नाट्यगृहाचं काम मी मार्गी लावलं. पंढरपूरची ड्रेनेजची व्यवस्था टप्पा 2, टप्पा 3 मी मार्गी लावला. पंढरपूरला पुढच्या 15-20 वर्षानंतर होणारी लोकसंख्या, त्याचं पिण्याच्या पाण्याचं नियोजन मी आमदार नसताना मी मार्गी लावलं. म्हणजे नगराध्यक्षही नव्हते 2 वर्ष, तरी मी योजना आणल्या, सरकारकडे गेलो, भांडलो, पैसे आणले. रस्त्याचे प्रॉब्लेम होते, जवळजवळ 25 रस्ते पंढरपूर शहरातले जे डीपी मधले होते ते कॉन्क्रीटचे करायचे, जेणेकरून दरवर्षी पाऊस आला की खराब होतं, त्याला पैसे टाकावे लागतात, लोकांच्या अडचणी होतात. तो प्रश्न मार्गी लावला. तुम्ही आता बघितलं असेल MI लेक हा कधी 1880 साली इंग्रजांनी बांधला होता. 1880 पासून 2005 सालापर्यंत 125 वर्ष त्याकडे कोणी बघितलं पण नव्हतं. पण मी दिल्लीला जाऊन आलो, राष्ट्रपती भवन बघितल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला, एवढी मोठी प्रॉपर्टी इथं आहे ना, आपण काहीच कसं करू शकत नाही. बघितलं, गाळ काढायचा होता, 40-40, 50-50 फूट गाळ होता. नगरपालिकेकडे पैसा नाही. तेव्हा स्वर्गीय अजितदादा मंत्री होते, ते पंढरपूरला आले होते. त्यावेळेस पंढरपूरसाठी स्विमिंग टँक बांधायचं म्हणून मी स्विमिंग टँक बांधला होता. त्याचं उद्घाटनाला त्यांना आणलं होतं. त्यांना म्हणलं दादा असं असं हे काढायचंय, बघू म्हणलं. चल, त्याने बघितलं, मला म्हणले ठीक आहे. रात्र त्यांनी मशिनरी पाठवून दिली सरकारची. हा लेक काढला, बरं तळ काढलं, गाळ काढला, पाणी कुठनं आणणार? म्हणून मग वर उजनीचा कॅनल आहे 5 किलोमीटरवर, तिथं मी एक दरवाजा कॅनलवरती बसवून तिथून पाणी आणायची व्यवस्था केली. इथं जवळजवळ 200 एकराचं तळ आहे, इंग्रजांनी केलेलं. तिथं सगळं अतिक्रमण होतं. लोक जमिनी करायची, आत ऊस पेरायचे, लावायचे, पिकं करायची. त्या लोकांना गोड बोलून सगळं काढलं. पर्यावरणाच्या दृष्टीनं वॉकिंग ट्रॅक तयार केला. आता कसं आहे की ह्याला काय पदच होत पाहिजे असं नाही, तुम्हाला विजन पाहिजे. बरोबर. आता तुम्ही जर बघितलं असेल तर हा रेल्वेचा ब्रिज आहे, तिथून जाणारा रोड आहे, तहसील ऑफिस पोलीस स्टेशन समोरून, तो 2 पदरी मंजूर झाला होता. मी बघितल्यावर मी तिथनच फोन लावला, म्हणलं काम थांबव, कॉन्ट्रॅक्टरला. फडणवीस साहेबांना भेटलो, चंद्रकांत दादांना भेटलो, साहेब म्हणलं गावातला रस्ता आहे, मला 4 लेन पाहिजे. तेव्हा आमदार नव्हतो, ते काम आमदारच आहे म्हणून मी जर गप बसलो असतो तर काय मला कोणी आरोप केला नसता तू का बघितलं नाही म्हणून. पण शेवटी माझ्या गावचा प्रश्न आहे, आमदार कोणी आहे काय विषय नाही, तो 4 लेन केला. तुम्ही आता बघताय वाखरी ते पंढरपूर हा मार्ग आहे, आळंदीपासून वाखरीपर्यंत रस्ता सरकारने केला होता. पण मूळ ज्या पालख्या येतात त्या वाखरी ते पंढरपूरच आहे सगळ्या देशात, राज्यातल्या, आणि तोच ठेवला होता. का? तो शहराचा भाग आहे. मी आमदार नव्हतो, आता तो प्रश्न मी मार्गी लावला. 2023-24 साली कुठलं पद होतं माझ्याकडे, गडकरी साहेबांकडे गेलो, 4 वेळा भेटलो, डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, आज त्याचं काम चालू आहे. रेल्वेमध्ये पाणी साठतं, मी काय रेल्वे खासदार नाही,
तरी केंद्र सरकारकडनं आणून रेल्वेचा ब्रिज तिथं मंजूर करून घेतला सरगम चौकामध्ये. आज टाकळीला आणि तिकडं पलीकडे शेगाव दुमाला या बाजूला भटुंबऱ्यापाशी 2 रेल्वेचे आरोबी मंजूर करून आणलेले आहेत. बर. रिंग रोड हा 2018 साली मी सेक्रेटरी होते जोशी म्हणून BWDचे. त्यांना म्हणलं साहेब पंढरपूरला मला रिंग रोड पाहिजे. त्यांनी सगळे अधिकारी पाठवले. मी स्वतः फिरलो, रिंग रोडचं डिझाईन तयार केलं. सुदैवानं नॅशनल हायवेनं हा रस्ता घेतला, त्यात तो रिंग रोड पूर्ण झाला. अर्धा झाला, अर्धा पूर्ण व्हायचा होता. म्हणून मी केंद्राच्या मागे लागलो, राज्याच्या मागे लागलो. परवा गडकरी साहेब आले, घरी जेवायला आले. साहेब म्हणलं हा रस्ता एवढा मला अर्धा करून द्यावा लागतो. जे शहराच्या बाहेर वाहतूक जड वाहतूक गेली तर शहरातली जड वाहतुकीचा त्रास कमी होईल. त्यांनी पैसे मंजूर केले. नदीवरती ब्रिज, सगळ्या नवीन ग्रीनफील्ड रिंग रोड पंढरपूर शहरासाठी. तो होणार आता. मी काय खासदार नव्हतो, पण बुलेट ट्रेन व्हावी म्हणून आम्ही 5-7 जण जाऊन 3 वर्षापूर्वी भांडलो होतो. बरोबर. निवेदनं दिली. तेव्हा निंबाळकर खासदार होते, त्यांना घेऊन गेलो. शेवटी कसं आहे की तुम्ही काम, आपण काय कुणी खांद्यावर आपल्या जू ठेवलेला नाही, हे आपण स्वतःहून स्वीकारलेलं आहे. मग जिथं जिथं जे लागते आपल्याला शक्य आहे ते भांडत राहणे, करणे, तुमची व्हिजन चांगली ठेवणे, म्हणजे ही कामं केली पाहिजे. बरोबर. त्यामुळे त्याला काय नगराध्यक्ष कोण आहे, आमदार कोण आहे, याच्यापेक्षा ही गाव माझं आहे, ही जोपर्यंत तुमची भावना होत नाही, आणि हे गाव माझं आहे, हे गावासाठी मी केलं पाहिजे, ही भावना माझी आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही सगळे प्रश्न बघा. पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गावरती तुम्ही लहानपणी बघितलं असेल, सगळं तारांचं जाळं होतं MSEBच्या. शिंदे साहेब ऊर्जा मंत्री झाले दिल्लीत, त्यांच्या मागे लागलो, साहेब मला हे कमी करायचे, कशात तरी बसवून द्या. त्यांनी एक प्रोग्राम तयार केला, 60 कोटी रुपये दिले. पंढरपूर शहरातली सगळी वरच्या MSEBच्या तारा गेल्या. उद्देश काय होता, त्यातनं ऍक्सिडेंट होणे, रथयात्रा निघती, सगळ्या आडव्या तारा, उभ्या तारा, लहान गल्ल्या, तुमच्या भागात मंदिरापाशी खांबाच्या तारा आणि तुमची घरं चिटकूनच होती. तेव्हा मी काय खासदार नव्हतो, पण फक्त डोळ्यासमोर होते की हे काढायचंय. त्याची प्रॉपर कुठल्या व्यासपीठावर जावं लागतं, काय बोलावं लागतं, ते तुम्हाला अनुभवात नाही येत. आणि अध्यक्ष कोण आहे, ते इलेक्शन होतं तिथपर्यंत विषय संपला. आज सुद्धा पंढरपूर नगरपालिकेत काय करायचं असेल तर मी सतत रोज माझा फोन असतो सीओला, इथलं अतिक्रमण काढा, इथली गटार फुटली आहे ती बुजवली पाहिजे, ह्या चौकात सुशोभीकरण झालं पाहिजे. मी आता कलेक्टरना परवा दिवशी 4 दिवसापूर्वी भेटून सांगितलं, साहेब पंढरपूर बकाल दिसतंय, स्वच्छ झालं पाहिजे. कुणी उठतंय, कुठेही टपऱ्या टाकतंय, कुणी उठतंय, कुठेही बसतंय, हे बघायचं कोणी. बरोबर. पण काय होतं, राजकारणामध्ये सगळं बरं बोलणाऱ्याची संख्या जास्त आहे खरं बोलणाऱ्यापेक्षा, आणि त्याचे दुष्परिणाम आहेत हे सगळे. त्यामुळं लोकांना, पुढाऱ्यांना माझं म्हणणं आहे की बरं बोलूया पेक्षा खरं बोलूया. शेवटी गाव आपलं आहे नाही, ते कसं दाखवायचं तुम्ही लोकांपुढं हे आपण ठरवायचं. बरोबर. तालुक्याचं राजकारण बघताना शेतकरी तुम्हाला खूप कनेक्टेड आहेत. शेतकऱ्यांची आजची अवस्था, आणि आता परवा आपल्या पंढरपूरला आंदोलनाचं केंद्रस्थान बनवलं रोहित पवारांनी. त्यांना खूप त्या आंदोलनाला मीडियाने उचलून धरलं. मग आपल्या तालुक्यातला शेतकरी त्या आंदोलनाकडे कसं बघतो, आणि तुम्ही शेतकरी सहकार या मोठ्या संस्था, ज्या सगळ्या गोष्टींचा आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फायदा झाला, आता या गोष्टीकडं, म्हणजे हे सगळं घडतंय, आणि आत्ताची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बघितले की रोहित पवारांनी आंदोलन केलं, ते आंदोलन आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता किती होतं आणि प्रसिद्धीकरता किती होतं हे काय सांगू शकत नाही, तो विषय पण नाही. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आमदार आहात, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ शकला असतं की असे प्रश्न आहेत, आणि तुम्ही दिलेल्या कर्जमाफीत
हे विषय समाविष्ट करावेत, हं. मिटिंग लावावी, विषय तिथं सुद्धा सोडवता आला असता. इथे येऊन बसायचं काही कारण नव्हतं. पण इथं बसल्यावर इथल्या लोकांनी किती पाठिंबा दिला तुम्हालाच माहित आहे. बर. मीडिया उचलून धरतीये, तुम्ही मीडियामध्येच काम करताय, ते कसं आपल्याला प्रेझेंट करावं लागतं हे काय सांगायची गरज नाही कोणाला. इथल्या लोकांनी अजिबात त्याला प्रतिसाद दिला. बर. कारण तुम्ही जर आकडे घेतले सोलापूर जिल्ह्यातले, मी जिल्हा बँकेचे आकडे घेतले, 85,000 लोकांना जिल्हा बँकेनं कर्ज दिले आणि त्यातल्या फक्त 8,000 लोकांना कर्जमाफी झालेली. जे उरलेले 78,000 लोक, 77,000 लोक हे थकबाकीदार नाही आहेत. बर. त्यामुळे लोकांना त्याचं काही वाटलंच नाही कर्जमाफीचं. कारण कर्जमाफीपेक्षा इथल्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करायचं हेच आम्ही 30 वर्ष 40 वर्ष राजकारणात केलं. बरोबर. ऊस शेती, त्याला लागणारं सगळे मदत, कारखानदारी, त्यातून धंदा, द्राक्ष, डाळिंब, केळी ह्याचे मार्केट. आज पंढरपूरमध्ये बेदाण्याचं मार्केट आहे, 500 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे वर्षाला. नुसती द्राक्ष विकायची म्हणजे नुकसान आहे, पण ती द्राक्ष जर व्हॅल्यू ऍडेड केली, बेदाणा केला, त्याचं लाईफ वाढते, किपिंग क्वालिटी त्याची चांगली होते. बरोबर. कृषी उत्पन्न बाजार समिती माझं राहिलं, कृषी उत्पन्न बाजार समितीविषयी तुमचं विजन काय होतं आणि तुम्ही इतके वर्ष तुम्ही ती संस्था म्हणजे ते सांभाळलं, तुम्ही ते कशा पद्धतीने? तेच सांगतो ना, म्हणजे आम्ही आमच्या काकांपासून किंवा त्यांच्या जुन्या लोकांपासून या इथल्या तालुक्यातला शेतकरी सधन कसा होईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं. त्यामुळे इथं आत्महत्या होत नाहीत. इथला शेतकरी कर्जमाफी मागायला फार जात नाही. बघा तुम्ही 85,000मध्ये 8,000 म्हणजे 10% सुद्धा नाही. बरोबर. 8 ते 9% लोकांनीच कर्जमाफीसाठी पात्र ठरले. बरोबर. इथले. त्यामुळं तुम्हाला कर्जमाफीपेक्षा तो कर्ज कसा परत फेडू शकेल ह्याच्याकरता प्रयत्न झाले पाहिजे. बरोबर. आणि ते आपण इथं केले. आणि त्याचा जे एक भाग तुम्हाला म्हणला जसं कृषी उत्पन्न बाजार समिती, जुनी बाजार समिती होती, काहीही नव्हतं. पण आपण आज बघितलं तर जवळजवळ 500 कोटीपेक्षा अधिक रुपयाचा उलाढाल त्या ठिकाणी आपण करतोय. एक बेदाण्याचं मोठं मार्केट झालंय, कांद्याचं मोठं मार्केट झालंय, केळीचं मोठं मार्केट झालंय, डाळिंबाचं मोठं मार्केट उभा राहिलंय. अल्टिमेटली याचा उपयोग शेतकऱ्याला आहे. बरोबर. आपण देशातनं सगळे व्यापारी इथं आणले, त्यांना सवलती देतोय, त्यांना इथं सगळ्या सुविधा देतोय, जेणेकरून इथल्या शेतकऱ्याला बाहेर जाऊन माल विकायपेक्षा व्यापारी इथं येऊन माल घेऊन गेले, शेतकऱ्याला 2 पैसे राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जो प्रश्न केला की मग हे रोहित पवारांचं आंदोलन आणि पंढरपूरचं लोकांनी त्याला प्रतिसाद का दिला नाही, त्याचं कारणच ते आहे. कारण इथं आपण लोकांना सधन बनवतोय, सक्षम बनवतोय. त्या ठिकाणी त्याला वेळेवर कर्ज मिळतंय, तो वेळेवर फेडतोय, त्याचं उत्पन्न शेतीतलं होतंय, त्याला मार्केट उभा करण्याचा प्रयत्न केलाय, हे सगळं केलंय आपण. आणि त्यामुळं मग इथं फार मोठा इश्यू कर्जमाफीचा नाही आहे. इथं शेतकरी आंदोलन काय करतात, म्हणतात की आम्हाला उसाला 3,000 नाही 3,200 मिळले पाहिजे, आमची द्राक्ष 250 नाही 300 ने गेली पाहिजे. आणि ते आपण इथं उभा करतोय. बरोबर. व्हॅल्यू ऍडेड करतोय. बेदाण्याच्या ह्याला आपण उद्योगाचा दर्जा दिलाय, सरकारकडनं सबसिड्या दिल्या, हे सगळं आपण त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मागे जात नाही. ही ज्या ठिकाणी आम्ही 30-40 वर्षात एवढं हे सगळं उभा केलंय, त्यामुळे रोहित पवारांच्या आंदोलनाला फार प्रतिसाद आपल्या तालुक्यातून मिळाला नाही. जिल्ह्यातनं तर सोडाच, तालुक्यातून सुद्धा फार मिळाला नाही. हे वास्तव आहे. म्हणजे ते काय त्यांनी आंदोलन करावं न करावं हा त्यांचा विषय आहे, पण इथल्या लोकांनी काय फार त्याला सपोर्ट दिला नाही. तुम्ही बघितलं सगळ्यांनी, फार नाही त्याला कोणी हे करून. आता नवीन जी लोक आहेत, एकतर या डिजिटल क्षेत्रामध्ये जातात, नाही तर राजकारणामध्ये येतात. आता या नव्या लोकांना तुम्ही काय सांगताल की राजकारणात यायचं असेल तर काय बुद्धीने यावं आणि कसं काम करावं? नाही, आता कसं आहे, प्रत्येकाची आवड महत्वाची आहे. तुम्ही आता बेसिक इंजिनियर झाला आणि या क्षेत्रात गेला,
मी कॉमर्स ग्रॅज्युएट झालो, राजकारणात आलो. हम्म. शेवटी तुमचं लायकिंग कशात आहे ह्याच्यावरती आहे. बरं. क्षेत्र कुठलंही घ्या, हम्म. तुम्हाला संध्या भरपूर आहेत त्याच्यामध्ये. अमर्याद संधी उपलब्ध आहे. तुमचं लायकिंग कुठं आहे हे आपणच ठरवायचं. राजकारण क्षेत्र असं की प्रचंड स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. तुम्ही कुठलाही एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला दोन बाजू असतात. काही लोकांना आपण घेतलेला निर्णय पटतो, काही लोकांना पटत नाही. तुम्हाला ट्रोल करतात, ते ऐकून घ्यायची सवय पाहिजे. दुसरं, राजकारणामध्ये आज जी प्रवृत्ती येते आहे की मला काहीतरी मिळलं पाहिजे, मग पद मिळलं पाहिजे, आर्थिक लाभ मिळाला पाहिजे किंवा अजून काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मिळतील पण त्याचं राजकारण काय फार लॉंग टाइम पर्यंत सस्टेन होत नाही. येतात आणि जातात. राजकारणामध्ये तुमचं कुठेतरी कशावर तरी निष्ठा पाहिजे. नेतृत्वावर असेल, पक्षावर असेल, कुठेतरी आपण काम करतो, ठीक आहे, पद येतील जातील, पण आपल्याकडचा माहोल तुम्ही बघताय, कोण कुठल्या पक्षात कधी होता आणि आज कुठे गेलाय ते माहितच नाही. तुम्ही मग अशी मित्र पक्ष वगैरे म्हटला, त्यांचे इतिहास जर सगळे बघितले तर किती पक्ष आणि काय, आज सत्तेवर आहे त्याकडे जायचं, उद्या ती गेली दुसरीकडे जायचं. त्यामुळे राजकारणामध्ये अशा लोकांचा फार उपयोग नाही. संधी मिळेल तुम्हाला, नाही असं नाही, नशिबानं. पण टिकायचं असेल, लॉंग टर्म करायचं असेल आणि लोकांच्या हिताचं करायचं असेल तर स्वतःच घर जाळून त्या ठिकाणी काम करायचं तयारी पाहिजे माणसाची. स्वतःचा प्रपंच वगैरे सगळं काही न बघता. आणि आजच्या काळात तर ते अवघड दिसतंय या सगळ्या गोष्टी. पूर्वी सोपं होतं, आता ते जातीवाद बघतो, आर्थिक जे राजकारणामध्ये अर्थकारण आलंय मोठ्या प्रमाणात. सामान्य माणसाला तरी राजकारणामध्ये फार मोठे होप्स कार्यकर्त्याला मिळतील का तर प्रश्नचिन्ह आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण बघतो की मोदी सारखा माणूस देशाचा प्रधानमंत्री होतोय, मुर्मू सारख्या राष्ट्रपती होत आहेत ना. कोण आहे त्यांच्या मागे, काय बॅकग्राऊंड आहे, काही नव्हतं. देवाभाऊ सारखा माणूस 2-2, 3-3 वेळा सीएम होतोय. तिकडे ती पण बाजू आहे. त्यामुळे ह्यात सगळा विचार करून आपण ह्यात कुठं बसतोय आणि आपण ह्यात कुठपर्यंत जाऊ शकतो याचा विचार आपणच करून ह्यात पडायचे. राजकारणामध्ये स्पर्धा प्रचंड आहे, त्या स्पर्धेत टिकलं पाहिजे. टिकायचं असेल तर तुम्हाला पेशन्स भरपूर ठेवावा लागतोय. सारखंच यश मिळतं असं नाही, करत राहायचं. ती तयारी असेल तर लोकांनी पडावं. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद.